ओम श्री परमात्मने नमः। अथ एकादशोऽध्यायः। अध्याय 11। विश्वरूप दर्शनयोग। आता यावरी एकादशी, कथा आहे दोही रसी, येथ पार्था विश्वरूपेंसी, होईल भेटी। आता यानंतर 11व्या अध्यायामध्ये शांत व अद्भुत या दोन रसांनी भरलेली कथा आहे। या अध्यायात अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन होणार आहे। या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणचारास आला आहे आणि इतर रसांनाही या दोन रसांच्या पंक्तीला बसण्याचा मान मिळाला आहे। अहो, नवरा नवरीच्या लग्न समारंभात ज्याप्रमाणे वऱ्हाडी लोकांनाही वस्त्रे व दागिने मिळतात, त्याप्रमाणे इतर रसांचीही मराठी भाषारूप पालखीत मिरवणूक होऊन त्यांना शोभा आली आहे। परंतु शांत व अद्भुत हे दोन चांगले रस या अध्यायात इतके मुख्यत्वाने आहेत की ते डोळ्यांना उघड दिसतील। जसे विष्णू व शंकर हे एका योग्यतेचे देव प्रेमभावाने एकमेकास भेटावयास यावे, अथवा अमावस्येच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्यबिंब व चंद्रबिंब यांच्यात अंतर राहत नाही, कारण ती बिंबे एकाच दिशेला असतात, त्याप्रमाणे या अध्यायात हे दोन रस एकत्र आले आहेत। ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना या दोन नद्यांचा संगम झाला आहे, त्याप्रमाणे या अध्यायात शांत व अद्भुत या दोन रसांचा मिलाफ होऊन 11वा अध्याय हा प्रयाग क्षेत्रच झाला आहे, म्हणून सर्व जग येथे स्नान करून पवित्र होते। ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना या दोन नद्यांचे ओघ प्रगट दिसतात व त्या दोन ओघांच्या मध्ये जशी सरस्वती नदी गुप्त आहे, त्याप्रमाणे या अध्यायात शांत व अद्भुत हे दोन रस प्रगट आहेत व या दोन रसात गीता ही गुप्त सरस्वतीच आहे। म्हणून बापहो, ही योग्य त्रिवेणी सर्वांना प्राप्त झाली आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला कारणीभूत करून माझे गुरुजे निवृत्तीनाथ यांनी श्रवणाद्वारे या त्रिवेणी तीर्थामध्ये प्रवेश करणे सोपे केले आहे। धर्माची खाण जे माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी मला कारणीभूत करून संस्कृत भाषारूपी कठीण उंच डगरीचे किनारे फोडून मराठी भाषेतील शब्दरूपी पायऱ्यांचा घाट बांधला। म्हणून या त्रिवेणी संगमात हवे त्याने आस्तिक्य बुद्धीने स्नान करून जसे प्रयाग क्षेत्रात माधवाचे दर्शन घेतात, तसे तेथे विश्वरूप माधवाचे दर्शन घ्यावे आणि एवढे करून संसाराला तिलांजली द्यावी, संबंध सोडावा, हे रूपक पुरे। याप्रमाणे नवरसांचे मूर्तिमंत स्वरूप भराला आले आहे, कारण जगाला श्रवण सुखाचे राज्य प्राप्त झाले आहे। या 11व्या अध्यायात शांतरस व अद्भुत रस हे मूर्तिमंत आहेतच, पण इतर रसांनाही या अध्यायात शोभा प्राप्त झाली आहे। हे यांचे वर्णन थोडेच आहे, पण खरोखर या अध्यायात मोक्ष स्पष्ट झाला आहे। तो हा 11वा अध्याय आहे की जो देवाचे खास विश्रांतीचे ठिकाण आहे, पण अर्जुन हा दैववान पुरुषांचा राजा आहे, कारण तो येथेही प्राप्त झाला आहे। येथे अर्जुन एकटाच प्राप्त झाला आहे असे काय म्हणावे, तर गीतार्थ मराठी भाषेत असल्यामुळे आज वाटेल त्यालाही सुकाळ झाला आहे। याचकरता मी जी विनंती करत आहे ती तुम्ही ऐकावी, ती इतकीच की तुम्ही संतांनी, मी कथा वर्णन करत आहे, इकडे लक्ष द्यावे। तसेच तुम्हा संतांच्या सभेत अशीही सलगी करणे माझ्यासारख्यास खरोखर योग्य नाही, पण मी जे तुमचे लेकरू त्या मला तुम्ही प्रेमाने मानावे। अहो, आपणच राघूला शिकवावे आणि शिकवल्याप्रमाणे तो बोलू लागला म्हणजे आपणच पसंतीने मान डोलावी, किंवा मुलाकडून एखादी गोष्ट करून घेऊन मग त्याने केलेल्या कृत्याच्या कौतुकाने आई आपल्या मनात मुलाविषयी संतुष्ट होत नाही काय? त्याप्रमाणे महाराज, मी जे जे प्रतिपादन करतो तेथे तुम्ही शिकवलेले आहे। एवढ्याकरता अहो संतजन हो, आपण शिकवलेले आपणच ऐकावे। महाराज, हे ज्ञानाचे सुंदर झाड आपणच लावले आहे, तर आता यास आपण लक्ष देणे, हेच कोणी एक अमृत ते शिंपडून ते मोठे करावे। मग हे ज्ञानाचे झाड नवरस भावरूपी फुलांनी फुलेल आणि नाना प्रकारच्या अर्थरूपी फळभाराने फळास येईल, आणि तुम्ही लक्ष देणे रूप धर्म केलात म्हणजे जगास श्रवणासुखाचा लाभ होईल। या बोलण्यावर संत खुश झाले व म्हणाले, ज्ञानोबा, आम्ही खुश झालो, तू फार चांगले केलेस। आता त्या प्रसंगी अर्जुनाने जो प्रश्न केला त्याचे व्याख्यान कर। तेव्हा निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणाले, महाराज, कृष्ण व अर्जुन या दोघांमध्ये झालेले भाषण माझ्यासारख्या सामान्य पुरुषाला सांगण्याचे काय ठाऊक, परंतु ते माझ्याकडून सांगून घेण्याचे काम तुम्ही केलेत तर होईल। अहो, रानातील पाले खाणाऱ्या वानरांकडून लंकेचा राजा जो रावण त्याचा पराभव केला जावा। अर्जुन एकटाच होता, पण त्याने 11 अक्षौणी सैन्य जिंकले नाही काय? म्हणून समर्थ जे जे करील ते ते चराचरात होणार नाही असे नाही। त्याप्रमाणे तुम्ही संत समर्थ आहात, म्हणून तुम्ही जर मनात आणाल तर माझ्यासारख्या नेणत्याकडून गूढ गीतार्थ बोलवाल, म्हणून कृपा करून तो मजकडून बोलवावा। आता जो प्रत्यक्ष वैकुंठीचा राजा कृष्ण त्याच्या मुखातून निघालेला गीतेचा चांगला अभिप्राय सांगतो, तिकडे लक्ष द्यावे। धन्य धन्य गीताग्रंथ, की ज्या गीताग्रंथाचा वक्ता वेदांच्या प्रतिपादनाचा विषय जो कृष्ण परमात्मा आहे,
त्या ठिकाणचे मोठेपणा कसे वर्णन करावे, कारण जे गीततत्व शिवाच्या बुद्धीला आकलन होत नाही त्याला आता सर्व भावाने नमस्कार करावा हेच बरे. यानंतर तो अर्जुन विश्वरूपावर नजर ठेवून पहिल्या प्रथम कसे बोलला ते ऐकावा. हे सर्व ही सर्वेश्वर रूप आहे. अशा रूपाने अनुभवास पटलेला प्रियकर जो परमात्मा तो आपल्या पुढे डोळ्याला प्रत्यक्ष दिसावा ही मनातील इच्छा खरी, परंतु ती देवास सांगताना अडचण वाटते. कारण ज्या अर्थी देवाचे विश्वरूप गुप्त आहे त्या अर्थी ते उघड करून दाखवा असे आपण कसे विचारावे. अर्जुन मनात म्हणतो, पूर्वी कोणीही केव्हाही जे मोठ्या आवड्यातेनेही विचारले नाही ते एकापी कसे काय म्हणावे. मी जरी चांगला दाट परिचयाचा असलो तरी माता लक्ष्मीपेक्षा जवळचा आहे काय, परंतु इतकी जवळची असूनही ती देखील हा विषय विचारायास भाईली. माझी वाटेल तशी जरी सेवा झाली असली तरी ती गरुडाच्या सेवेच्या बरोबरीला येईल काय, परंतु एवढी निकट सेवा केलेला जो गरुड तो देखील या संबंधीची गोष्ट काढीतच नाही. मी सनकांदिकांपेक्षा जास्त जवळचा आहे काय, परंतु त्यांना देखील ही उठाठेव करता आली नाही. मी गोकुळामधील प्रेमळ गोपगोपिकांपितका आवडेन का, त्या गोकुळाच्या भाविक लोकांना सुद्धा आपण केवळ मूल आहोत असे दाखवून फसवले. एका करता म्हणजे अंबरीश राजा करता 10 गर्भवास देखील सोसले, परंतु विश्वरूप हे गुप्त राखून ठेवले, ते कोणाला दाखवले नाही. इतकी ही गुप्त गोष्ट याच्या अंतर्यामाची खास गोष्ट आहे, तेव्हा ती मला एकदम कशी विचारता येईल. बरं, पुसू नये असे जरी म्हटले तरी ते विश्वरूप पाहिल्या वाचून सुख होणार नाहीच, परंतु जगणे ते देखील क्वचितच संभावणार आहे. आणि पुसू नये असे जरी म्हटले तर हे विश्वरूप पाहिल्या वाचून सुख तर होतच नाही, परंतु जगणे देखील क्वचितच संभावणार आहे. तर आता थोडेसे विचारूया, मग देवाची मर्जी असेल तसे करूया. अशा रीतीने अर्जुन भीत बोलावल्यास लागला, परंतु तेच त्याचे बोलणे अशा खुबीचे होते की 1-2 शब्दाबरोबरच देव आपला झाडा देऊन सर्व विश्वरूप दाखविल. अहो, वासरू पाहिले की लागलीच प्रेमाने गाय खडबडून उभी राहते. मग प्रत्यक्ष तिचं स्तन व त्याचे मुख यांची गाठ पडल्यावर तिला पान्हा येणार नाही काय. पहा बरे, त्या पांडवांचे नाव ऐकल्याबरोबर जो कृष्ण त्यांचे रक्षण करण्याकरता रानातही धाव घेतो त्याला अर्जुनाने विचारावे व मग ते आपण सांगावे एवढी तरी सहन होईल काय. तो श्रीकृष्ण परमात्मा स्वभावतःच प्रेमाची मूर्ती असून त्या प्रेमास अर्जुन हा अंमल आणणारा उत्तेजक पदार्थ घातला आहे. अशा एक होण्याच्या वेळी त्यांचे वेगळेपण राहिले हेच फार आहे. म्हणून अर्जुनाच्या बोलण्यावर श्रीकृष्ण सहजच विश्वरूप धारण करील तो पहिला प्रसंग असा आहे, तर तो ऐका. अर्जुन वाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मस उद्नीतम यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. अर्जुन म्हणाला, माझ्यावर अनुग्रह करण्याकरता अध्यात्म नावाचे अत्यंत गुह्य असे जे भाषण तू बोललास त्याने माझा हा मोह निशेष नाहीसा झाला आहे. ज्ञा. मग अर्जुन म्हणाला, हे कृपासागरा, जे बोलका यावयाचे नाही ते तुम्ही माझ्याकरता बोललात. ज्यावेळी पंचमहाभूते ब्रह्मामध्ये नाहीशी होतात व जीव आणि महत्तत्व वगैरे यांचा पत्ता नाहीसा होतो, त्यावेळी देवा आपण जे ब्रह्मरूप होऊन राहता ते शेवटचे विश्रांतीचे स्थान आहे. जी स्वरूपस्थिती वेदांनाही पळू न देता आपण आपल्या अंतःकरणरूपी घरात कृपणासारखी पुरून ठेवली होती, आज ती तुम्ही आपल्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट माझ्यापुढे प्रगट केलीत. ही गोष्ट म्हणजे आपले स्वरूपज्ञान होय. या अध्यात्मज्ञानावरून शंकराने आपले ऐश्वर्य ओवाळून टाकले आहे. महाराज, अशी जी वस्तू ती तुम्ही मला एका क्षणात दिलीत. असे म्हणावे तर आम्ही तुम्हापासून वेगळे कोठे आहोत, पण खरोखर मोहाच्या महापुरात डोक्यापर्यंत बुडतो आहे असे पाहून श्रीकृष्णा तुम्ही आपण स्वतः उडी घालून मग मला बाहेर काढलेत. एक तुझ्याशिवाय या अखिल विश्वामध्ये दुसऱ्याची काही वार्ता नाही, अशी वास्तविक स्थिती असताना आमचे दुर्दैव पहा की आम्ही अभिमानाने आम्ही कोणीतरी एक आहोत असे समजतो. जगामध्ये मी एक अर्जुन आहे असा देहाच्या ठिकाणी अभिमान बाळगतो आणि या कौरवांना आपले भाऊबंद मानतो. यावर देखील यांना मी मारीन आणि पापाच्या योगाने मग मला देखील कोणती गती मिळेल असे म्हणत होतो. याप्रमाणे मी वाईट स्वप्न पाहत होतो. त्या मला महाराज आपण इतक्याच जागे केलेत. कृष्णा, गंधर्व नगराची वस्ती सोडून मी बाहेर पडलो. हे लक्ष्मीपते श्रीकृष्णा, मी पाण्याच्या इच्छेने मृगजळ पीत होतो. महाराज, सर्प कापडाचाच होता, पण त्यावर पाय पडून तो चावला असा भ्रम होऊन विषाच्या लहरी मात्र खऱ्या येत होत्या.
म्हणजे आपण मरतो असे उगीचच वाटत होते. याप्रमाणे आपण मरतो असे भ्रमाने वाटणाऱ्या जीवाला म्हणजे मला वाचवण्याचे तुम्ही पुण्य घेतले. विहिरीत दिसणारी आपलीच पडछाया आहे हे न समजता आता सिंहूळ आत उडी टाकणार इतक्यात त्याला कोणी येऊन धरावे. याप्रमाणे हे अनंता आपण माझे रक्षण केलेत. ऐक, बाकी माझा तर येथे इतका निश्चय झाला होता की आत्ताच जरी 7ही समुद्र एकटवत झाले, हा प्रलय जरी झाला अथवा आकाशही तुटून पडले तरी चालेल, पण माझ्यावर माझ्या कुळाशी लढण्याचा प्रसंग न यावा. अशा अहंकाराच्या उत्कर्षाने मी आग्रहारूपी पाण्यात बुडी मारली होती. प्राण गेला तरी बेहत्तर, पण मी गोत्रजांशी लढणार नाही असा माझा कृतनिश्चय होता. पण आपण चांगले होतात म्हणून ठीक, नाहीतर मला यातून कोणी काढले असते. वास्तविक मी कोणी एक नसताना खोटेच मी कोणी अर्जुन आहे असे मानले, आणि वास्तविक काही नाहीत असे जे कौरव, त्यांना नातेलायक हे नाव ठेवले. याप्रमाणे मला मोठे वेड लागले होते, पण तुम्ही माझे रक्षण केलेत. ऐक, मागे म्हणजे पूर्वी एकदा जेव्हा आम्ही अग्नीत म्हणजे लाक्षागृहात जळण्याच्या बेतात होतो तेव्हा तू आम्हाला बाहेर काढलेस. तेव्हा ते काय एका स्थूल देहासच भय होते, पण आता या मोहरूपी दुसऱ्या अग्नीच्या पिढेपासून चैतन्यासकट देहाला भय होते. दुराग्रहारूपी हिरण्याक्ष दैत्याने माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत घातली व मग तो मोहरूपी समुद्राच्या द्वाराने आत शिरून राहिला. देवा, आपल्या सामर्थ्याने पुन्हा एक वेळ माझी बुद्धी आपल्या मूळ ठिकाणाला आली. हे देवा, यावेळी तुम्हाला दुसऱ्यांदा वराह अवतार घ्यावा लागला. याप्रमाणे तुझी अनंत उपकाराची कृत्य आहेत, त्यांचे मी एका वाचेने काय वर्णन करू. परंतु एवढे मात्र मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही आपले पंचप्राण मला अर्पण केले आहेत. देवा, ते आपले करणे काही एक व्यर्थ गेले नाही. हे आपल्याला चांगले यश प्राप्त झाले आहे, कारण की माझे ज्ञान समूळ नाहीसे झाले आहे. महाराज, आनंदरूप सरोवरातील कमळासारखे हे तुमचे डोळे आपल्या कृपाप्रसादाची घरे ज्याला करतील, अहो महाराज, त्याला देखील आणि भ्रांतीने ग्रासावे. ही दुबळी गोष्ट काय बोलावी. वडवा नळ म्हणजे समुद्रात जळत असलेल्या अग्नी समुद्राच्या पाण्याने विजला जात नाही, त्यावर मृगजळाच्या वृष्टीचा काय परिणाम होणार. आणि तशात अहो श्रीकृष्णा, मी तर आपल्या या कृपेच्या गाभाऱ्यात शिरून ब्रह्मरसाचे भोजन करत आहे. महाराज, त्या योगाने माझी भ्रांती नष्ट होईल यात काय आश्चर्य आहे. पण माझी भ्रांती गेली इतकेच नव्हे, तर माझा उद्धार झाला हे तुमच्या पायांची शपथ घेऊन सांगतो. भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम्. 2. ज्ञा, कमळासारखे मोठे डोळे आहेत व कोटी सूर्यासारखे तेज आहे. अशा देवा, महेशा, मी आपल्यापासून आजच असे ऐकले आहे की हे सर्व प्राणी ज्या रीतीने प्रकृतीपासून उत्पन्न होतात अथवा उत्पन्न झालेली भूते ज्या रीतीने पुन्हा प्रकृतीमध्ये लय पावतात, ती प्रकृती देवाने मला सांगितली आणि प्रकृतीच्या स्वरूपाचा खरोखर सर्व हिशोब दिला, आणि ज्या परमेश्वराचा महिमा पांघरून वेदसवस्त्र सुशोभित झाला त्या परमेश्वराचेही ठिकाण तुम्ही दाखवले. महाराज, वेद वाढतो, उत्कर्ष पावतो व जगतो अथवा धर्मासारख्या रत्नाला प्रसवतो, ते सर्व या आपल्या स्वरूप सामर्थ्याचा आश्रय करतो म्हणून असे आपली अपार महात्म्य आहे. आपले महात्म्य हे सर्व मार्गांनी जाणण्याचा एक विषय आहे व जे आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या अनुभवामुळे रममाण होण्यास योग्य असे जे आपले महात्म्य, ते आपण मला याप्रमाणे दाखवले. ज्याप्रमाणे आकाशातील ढग नाहीसे झाल्यावर दृष्टी सूर्यमंडळात प्रवेश करते, अथवा पाण्यावरील गोंडाळ हाताने दूर करून ज्याप्रमाणे पाणी दाखवावे, अथवा सापाचे वेहे उकलले असता ज्याप्रमाणे चंदनाला भेटता येते, अथवा पिशाच्च दूर केल्यावर जसे पुरलेले द्रव्य हाती लागते, त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या आड अज्ञान होते, ते देवांनीच दूर सारले. नंतर माझ्या बुद्धीला आपणच परब्रह्माचे शेजघर केले, ब्रह्मस्वरूपी माझी बुद्धी स्थिर केली. म्हणून देवा, याविषयी माझ्या जीवाची खरोखर खात्री पटली, परंतु आणखी एक उत्कट इच्छा उत्पन्न झाली आहे. आम्ही भिडेमिळे ती गोष्ट जर विचारावयाची राहून दिली तर आम्ही दुसऱ्या कोणास विचारावयास जावे. तुझ्या वाचून दुसरे विचारण्याची जागा आम्हास माहीत आहे का?
पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांनी जर पाण्याच्या उपकाराचे ओझे मानले अथवा मुलाने स्तनपान करण्याविषयी आईची भीड धरली तर देवा त्यास जगण्यास दुसरा उपाय आहे काय? म्हणून धीड अथवा संकोच धरवत नाही, मनाला जे बरे वाटेल ते देखील तुझ्यापुढे बोलून दाखवावे. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, थांब, तुझी इच्छा काय असेल ती सांग. एवमेतद् यथार्थ त्वमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. ज्ञा. मग तो अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही मागे 10व्या अध्यायात जी गोष्ट सांगितलीत त्या योगाने माझ्या अनुभवाची दृष्टी शांत झाली. आता ज्याच्या संकल्पाने ही लोकांची मालिका उत्पन्न होते व नाहीशी होते आणि ज्या स्थानास तू मी असे म्हणतोस, जेथून ही 2 हातांची अथवा 4 हातांची रूपे देवाचे कार्य करण्याच्या निमित्ताने वारंवार घेऊन येतोस, ते तुझे मूळ स्वरूप होय. हा अवतार कृत्याचा खेळ संपल्यावर क्षीरसमुद्रात झोप घेण्याचे सोंग किंवा मत्स्य कूर्म इत्यादी अलंकार यांना तू गारुडी जेथे ज्या मूळ स्वरूपात साठवतोस, उपनिषदे ज्याचे वर्णन करतात, योगी लोक आपल्या हृदयात शिरून ज्याचा साक्षात्कार करून घेतात, ज्याला सनकादिक संत मिठी मारून राहिलेले आहेत, असे जे अमर्याद असलेले तुझे विश्वरूप कानांनी मी ऐकतो, ते पाहण्याकरता देवा माझे चित्त फारच उत्कंठित झाले आहे. माझा संकोच दूर करून प्रेमाने माझी इच्छा काय आहे असे ज्या अर्थी विचारले आहे, तर महाराज मी असे सांगतो की हीच एक मला मोठी तीव्र इच्छा आहे. तूच या विश्वात भरलेला आहेस हे पूर्णपणे माझ्या या डोळ्यांना दिसावे अशी मोठी इच्छा मी मनात बाळगून राहिलो आहे. मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. परंतु कृष्णा, आणखी एक गोष्ट आहे, ती ही की विश्वरूप जो तू त्यात तुला पाहण्याकरता माझ्या अंगात योग्यता आहे की नाही हे मला समजत नाही. हे का समजत नाही असे जर आपण म्हणाल तर सांगा. रोग्यास आपल्या रोगाचे मूळ कारण समजते काय? महाराज, आणि इच्छेचा जोर झाला की उत्कंठित मनुष्य आपली योग्यता विसरतो. ज्याप्रमाणे फार तहान लागलेल्या मनुष्यास मला समुद्रही पुरणार नाही असे वाटते, त्याप्रमाणे तीव्र इच्छेच्या वेडाने मला माझ्या शक्तीचा अंदाज कळत नाही. म्हणून आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाची योग्यता जाणते त्याप्रमाणे हे जनार्दना, माझी योग्यता किती आहे याचा आपण विचार करा व मग विश्वरूप दाखवण्यास आरंभ करा. तरी माझ्या योग्यतेनुरूप कृपा करा. एरवी माझी विश्वरूप पाहण्याची योग्यता नसेल तर तुला विश्वरूप दाखवणे शक्य नाही असे स्पष्ट सांगा. पहा, बहिऱ्या मनुष्याला पंचम स्वरातील गायनाने सुख देण्याचा व्यर्थ प्रयत्न कशाला करावयाचा? सहज पाहिले तर मेघ हा एकट्या चातकाची तहान भागवण्याकरता पर्जन्यवृष्टी करतो. ती वृष्टी जगापुरती होत नाही काय? परंतु तीच पर्जन्यवृष्टी खडकावर झाली तर वृष्टी होऊन सुद्धा व्यर्थ ठरते. चकोर पक्षाला चंद्रामृत प्राप्त झाले, तेच चंद्रामृत इतर प्राण्यांना घेऊ नका म्हणून शपथ घालून चंद्राने त्यांचे निवारण केले आहे काय? परंतु जसे इतरांना अमृत सेवनाची दृष्टी हतवटी नसल्यामुळे त्यांच्यासाठी चंद्रोदय होऊनही व्यर्थ जातो. म्हणून तू विश्वरूप मला एकदम दाखवशील ही मला खरोखर खात्री आहे, कारण की जाणत्यांत आणि निणत्यांत तू नित्य नवा उदार आहात. तुझा उदारपणा स्वतंत्र आहे, याचकाच्या इच्छेवर अवलंबून नाही. द्यावयास लागलास म्हणजे हा योग्य अथवा अयोग्य अशी निवड तू करत नाहीस. मोक्षासारखी पवित्र वस्तू पण ती तू आपल्या शत्रूंना दिलीस. खरोखर मोक्ष हा मिळण्यास फार कठीण आहे, परंतु तो देखील तुझ्या चरणांची सेवा जो करतो व म्हणूनच तू धाडशील तिथे चाकराप्रमाणे जातो. जी पूतना राक्षसी विषाचे स्तनपान करवून तुला मारावे म्हणून तुझ्याकडे आली होती, त्या पूतनेला तू सनकादिकांच्या बरोबरीने मोक्षाविषयी योग्य केलेस. अहो, राजसूय यज्ञाच्या सभासदांत त्रिभुवनातील हजारो मंडळी पाहत असताना शेकडो प्रकारच्या वाईट शब्दांनी शिशुपालाकडून तुझा पाणउतारा झाला. अशा अपराधी शिशुपालाला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी तू जागा दिलीस आणि उत्तानपाद राजाच्या मुलाला अर्थात ध्रुवाला अढळपदाची इच्छा होती काय? तो एवढ्याकरता रानात आला होता की आपण आपल्या बापाच्या मांडीवर बसावे, परंतु त्याला ह्या लोकामध्ये चंद्रसूर्यापेक्षाही प्रशंसनीय केलेस. याप्रमाणे दुःखाने व्यापलेल्या सर्वांना देण्यात सढळ असे एकमेव तुम्हीच आहात. मुलाला हाक मारत असताना अजामियाला आपली तद्रुपता दिलीत. हे उदार श्रीकृष्णा, ज्या भृगूने तुझ्या छातीवर लाथ मांडली त्या भृगूच्या पावळांची खूण तू आपल्या छातीवर धारण करतोस.
शंखसुरा शत्रू असूनही तू अजून त्याच्या शरीराला विसंबत नाहीस. याप्रमाणे तुझ्यावर अपकार करणाऱ्या लोकांवर तू उपकार केले आहेस. तू वास्तविक योग्यता नसलेल्यांच्या ठिकाणीही आपले औदार्य दाखवले आहेस. दान मागून घेऊन तू बलीचा द्वारपाल झालास. जी गणिका तुला कधी पुजले नाही अथवा तुझे कधी गुणवर्णन ऐकले नाही व जी गणिका मरतेवेळी सहज आपल्या पाळलेल्या राघवाला राघोबा राघोबा म्हणून हाका मारत होती, त्या गणिकेला तू वैकुंठ लोकामध्ये स्थान दिलेस. वरील गणिकेस राघोबा म्हणण्याप्रमाणे व्यर्थ निमित्त पाहून तू सहज निजपद अपात्र माणसांनाही देतोस. असा जो तू काहीतरी निमित्त पाहून अपात्र माणसास निजपद देणारा, तो तुम्हाला वेगळे करशील काय? जी कामधेनू आपल्या दुधाच्या विपुलतेने सगळ्या जगाची अडचण दूर करते, त्या कामधेनूची वासरे भुकेली राहतील काय? म्हणून मी जी काही विनंती केली ती मान्य करून देव आपले विश्वरूप दाखवणार नाहीत असे खरोखर नाही, परंतु ते पाहण्याला लागणारी योग्यता मला द्यावी. तुझ्या विश्वरूपाचे आकलन होईल असे माझे डोळे समर्क आहेत असे तुला वाटत असेल तर हे श्रीकृष्णा, विश्वरूप पाहण्याचे उत्कंठेचे हे डोहाळे पूर्ण करावेत. याप्रमाणे जशी पाहिजे तशी त्यावेळेला अर्जुन विनंती करेल तेव्हा ती त्या ऐश्वर्यादी 6 गुणांच्या सार्वभौम राजा श्रीकृष्णाला सहन होणार नाही. तो श्रीकृष्ण परमात्मा कृपारूपी अमृताने जलयुक्त मेघ होता आणि अर्जुन हा जवळ आलेला पावसाळा होता, अथवा कृष्ण हा कोकिळ होसून अर्जुन वसंत ऋतू होता. अथवा चंद्राचे गोल असलेले पूर्णबिंब पाहून क्षीरसमुद्राला जसे भरती येते त्याप्रमाणे प्रेमाला दुपटीपेक्षा अधिक जोर येऊन श्रीकृष्ण आनंदित झाला. मग त्या प्रसन्नपणाच्या आवेशात गर्जना करून कृपावंत श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना पहा पहा, ही माझी अनंत स्वरूपे. ज्ञा एकच विश्वरूप पाहावे असा मनोरथ अर्जुनाने केला. इतक्यात देवाने सर्वच विश्वरूप करून ठेवले. धन्य श्रीकृष्ण परमात्मा, तो अमर्याद उदार आहे. तो नेहमी याचकाच्या इच्छेच्या सहस्रपट सर्वस्व देतो. अहोज्या 2000 डोळे असलेल्या शेषाच्या दृष्टीसही पडू दिले नाही. वेदांना ज्याचा पत्ता लागू दिला नाही. फार काय सांगावे, लक्ष्मी हे भगवंताचे कुटुंब खरे, पण तिलाही जे दाखवले नाही, असे जे भगवंताच्या जीवाचे गुह्यरूप विश्वरूप, ते विश्वरूप आता अनेक प्रकारांनी प्रगट करून देव विश्वरूप दाखवण्याचा व्यवहार करू लागले. अर्जुनाची अपार भाग्याची धन्य आहे. जागा असलेला मनुष्य स्वप्नावस्थेत गेल्यावर तो स्वप्नातील सर्व वस्तू आपणच बनून राहतो. त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपणच अनंत ब्रह्मांडे बनून राहिला आहे. श्रीकृष्णांनी तेथील विश्वरूपाचा आकार एकदम प्रगट केला आणि स्थूल दृष्टीचा पडदा फाटला, दूर केला. फार काय सांगावे, त्याने तो आकार म्हणजे आपले योगाचे वैभव प्रगट केले. परंतु हा अर्जुन हे विश्वरूप पाहू शकेल की नाही हे देवानी काही लक्षातच घेतले नाही. तर अर्जुनाच्या प्रेमामुळे उतावळे होऊन एकाएकी अर्जुनास पहा पहा असे म्हणावयास लागले. श्री भगवानुवाच पश्य मे पार्थरूपाणि शतशोथः सहस्रश नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतिनिश्च. अर्जुना, तू एक विश्वरूप दाखवा असे म्हटलेस आणि आम्ही तेच एकच विश्वरूप दाखवले, तर त्यात काय मोठेसे दाखवले? तर तू आता असे पहा की सर्व माझ्या स्वरूपात सामावलेले आहे. काही रोडकी, काही लठ्ठ, काही ठेंगू, काही प्रशस्त, काही फार विस्तृत सडपातळ व काही अमर्याद, काही न आवरणारी आणि काही प्रमाणे, काही क्रियाशील निष्क्रिय, काही उदासीन प्रेमळ, काही कडक, काही धुंद, काही सावध व काही उघड व काही गूढ, काही उदार, काही कृपण आणि रागावलेले, काही सदाचारी, काही सदा मदोन्मत्त, काही स्तब्ध, काही आनंदित, काही गर्जना करणारी, काही शब्दरहित व काही शांत, काही आशाखुर आणि काही निराश, काही जागे झालेली व काही झोपलेली, काही सर्व बाजूने संतुष्ट, काही पीडित व काही प्रसन्न, काही बिनहत्यारी व काही हत्यारी, काही तामसी व अतिशय स्नेहाळ व काही भयंकर, काही पवित्र आणि काही समाधीत, काही उत्पन्न करण्याच्या लीलेत क्रीडा करणारी, काही पालन करण्याचा स्वभाववाली व जी काही मोठ्या आवेशाने संहार करणारी, काही तटस्थ म्हणून राहिलेली. याप्रमाणे अनेक प्रकारचं परंतु बहुविध आणि दिव्य तेजाने प्रकाशरूप ती रूपे होती. त्याचप्रमाणे वर्णाच्याही बाबतीत ती रूपे एकासारखी नव्हती. काही तावून काढलेल्या उत्तम सोन्यासारख्या, त्याचप्रमाणे पिंगट रंग असलेले अनंत रूपे, आणि काही ज्याप्रमाणे शिंद्राने माखलेले आकाश असावे त्याप्रमाणे शिंद्री, काही रत्नांनी ब्रह्मांड जडलेल्यामुळे ते जसे चमकत असावे त्या प्रकारची कित्येक रूपे स्वाभाविक सौंदर्याने चमकत होती व कित्येक अरुणोदयाच्या केशरी वर्णाप्रमाणे होती. काही शुद्ध स्फटिकाप्रमाणे शुभ्र असलेली, काही इंद्रनील मण्याप्रमाणे चांगली निळी असलेली, काही काजळच्या पर्वताप्रमाणे अतिशय काळी असलेली, काही तांबड्या रंगाची, काही तेजस्वी सोन्याप्रमाणे पिवळ्या रंगाची, काही नव्या मेघाप्रमाणे काळ्या सावळ्या वर्णाची, काही केवळ चाफ्याप्रमाणे गोरी असलेली व काही हिरव्या रंगाची, काही तापलेल्या तांब्यासाठी तांबडी रंगाची, काही शुभ्र चंद्रासारखी शुद्ध अशी ही माझी नाना रंगाची स्वरूपे पहा. हे ज्याप्रमाणे वेगळे रंग आहेत त्याचप्रमाणे आकृतीही वेगळ्या वेगळ्या आहेत. कित्येक लाजेने मदनही शरण येईल अशी सुंदर आहेत. काही रूपे अति सुंदर बांध्याची, काही तुळतुळीत शरीराने मनाला हरण करणारी, जणू काही शृंगार लक्ष्मीची भांडारखानेच उघडले आहेत अशी आहेत. काही पुष्टावयवांची व खूप मांस असलेली, काही वाळलेली, काही भयंकर, काही उंच मानेची व काही मोठ्या टाळूची व काही एडीसी वकाची, याप्रमाणे अनेक प्रकारची आकृती आहेत. अर्जुना, ही आकृती पहावयास लागले तर त्यांना अंत नाही व त्यांच्या एका एका शरीर भागावर तू जग पहा. पश्यादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा बहून्य अदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत. ज्या ठिकाणी विश्वरूप भागवंताच्या दृष्टी उघडतात त्या ठिकाणी सूर्यांच्या सृष्ट्या पसरतात
व जेथे त्या दृष्ट्या मिटतात तेथे त्या सूर्यांच्या सृष्ट्या मावळतात. तोंडाच्या वाफेबरोबर सर्व ज्वालामय होते. त्या ठिकाणी अग्नी आदी करून वसूंचा समुदाय प्राप्त होतो. आणि भेवयांची टोके रागाने एकत्र होऊ पाहतात त्या ठिकाणी रुद्रगणांचे समुदाय उत्पन्न होतात. पहा, विश्वरूपाच्या सौम्यतेच्या ओलाव्यामध्ये अगणित अश्विनोदय उत्पन्न होतात. आणि अर्जुना, विश्वरूपाच्या कानांच्या ठिकाणी अनेक वायू उत्पन्न होतात. याप्रमाणे एका एका स्वरूपाच्या सहज खेळामध्ये देवांचे व सिद्धांचे समुदाय उत्पन्न होतात. अशी अमर्याद व प्रचंड रूपे पहा. ज्या स्वरूपांचे वर्णन करण्यास वेद असमर्थ आहेत, जी स्वरूपे पहावयास काळाचेही आयुष्य थोडे आहे, आणि ब्रह्मदेव सर्वज्ञ खरा, पण त्यालाही ज्या स्वरूपांचा पत्ता लागत नाही, जी स्वरूपे तिन्ही देवत कधीही ऐकत नाहीत, अशी जी जी अनेक रूपे ती तू प्रत्यक्ष पहा. आणि कौतुकाने ऐश्वर्याचे मोठे ऐश्वर्य भोग. इह ऐकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्यः सचराचरम् मम देहे गुडाकेशा यच्चान्यद्रष्टुमिच्छसी. 7. ज्ञा अर्जुना, ज्याप्रमाणे कल्पतरूच्या बुडाशी गवताचे शेकडो अंकुर असतात, त्याप्रमाणे या विश्वमूर्तीच्या प्रत्येक केसाच्या बुडाशी सृष्ट्या पहा. आणि ज्याप्रमाणे वाऱ्याने उडणारे परमाणू प्रकाशात दिसतात, त्याप्रमाणे विश्वाच्या सांध्यात अनेक ब्रह्मांडे वर खाली जाताना दिसतात. या विश्वाच्या एका भागावर तू संपूर्ण विस्तारासह विश्व पहा, आणि तुझ्या मनात जर विश्वाही पलीकडे पहावे असे वाटत असेल तर त्याविषयीही येथे मुळीच तोटा नाही. तुला वाटेल ते तू माझ्या देहाच्या ठिकाणी पहा. याप्रमाणे करुणेने पूर्ण भरलेले असे त्या विश्वरूपधारी परमात्मा बोलले. तेव्हा मी विश्वरूप पाहत आहे की नाही असे काही न बोलता अर्जुन स्तब्धच राहिला. या प्रसंगी अर्जुन स्तब्ध का राहिला आहे म्हणून कृष्णाने जेव्हा त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो इच्छेचा अजंकार घालून तसाच उत्कंठित असलेला असा आढळून आला. न तुमां शक्यसे द्रष्टुम अनेनैव स्वचक्षुषा दिव्यम ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम्. 8. मग देव म्हणाले, अद्याप याची विश्वरूप पाहण्याची इच्छा कमी झालेली दिसत नाही व अद्याप याला सुखाचा मार्ग सापडला नाही. इतकेच नाही, परंतु आम्ही विश्वरूप दाखविले ते याला मुळीच आकलन होत नाही. असे बोलून देव हसले आणि हसून अर्जुनास म्हणाले, खूप पाहणारा आहेस. आम्ही तुला विश्वरूप दाखविले परंतु तू पाहत नाहीस. या श्रीकृष्णाच्या भाषणावर दूरदर्शी अर्जुन म्हणाला, महाराज, तर हा कमीपणा कोणाला आहे? तुम्ही बगळ्याला चंद्रामृताचा उपभोग देऊ पाहत आहात ना? अहो महाराज, आपण आरसा घासून तो आंधळाच दाखवायला लागला आहात. किंवा हे श्रीकृष्णा, आपण बहिऱ्यापुढे गाणे सुरू केले आहे. पुष्पांतील सुगंधी कणांचा चारा जाणून बुजून चिखलात खाणारे बेडकापुढे टाकून श्रीकृष्ण का वाया घालवित आहात? आणि मग रागावता कोणावर? जे विश्वरूप इंद्रियांना प्रत्यक्ष दिसणे शक्य नाही म्हणून शास्त्रद्वारे ठरले आहे व जे केवळ ज्ञानदृष्टीचाच विषय होणारे आहे, असे जे विश्वरूप ते तुम्ही माझ्या चर्मचक्षूंपुढे ठेवले तर मी त्याला कसे पाहू? परंतु हा तुमचा कमीपणा बोलू नये, मीच सहन करावे हे बरे. या अर्जुनाच्या बोलण्यावर देव म्हणाले, होय बाबा, तू म्हणतोस ते मला मान्य आहे. खरोखरच आम्हाला जर स्वरूप दाखवायचे होते तर तुला प्रथम ते पाहण्याचे सामर्थ्य द्यावयास पाहिजे होते, परंतु प्रेमामुळे बोलत बोलत विसरून गेलो. हे कसे झाले म्हणशील तर, जमिनीची मशागत न करता तिच्यात बी पेरले आणि त्यास पाणी घातले तर तो पेरण्याचा व पाणी घालण्याचा वेळ फुकट जाईल. म्हणजे तुला विश्वरूप पाहण्याची दृष्टी न देता तुझ्यापुढे विश्वरूप मांडले तर ते मांडणे व्यर्थच जाणार. परंतु आता माझे स्वतःचे स्वरूप पाहण्यास समर्थ असणारी दृष्टी मी तुला देतो. मग अर्जुना, त्या दृष्टीने आमचं सर्व ऐश्वर्य योग पाहून त्याला अनुभवामध्ये घालून ठेव. वेदांताचा म्हणजे उपनिषदांचा जो जाणण्याचा विषय, सर्व लोकांचा जो मूळ पुरुष आणि जो सर्व जगाला पूजनीय असा जो श्रीकृष्ण परमात्मा, तो याप्रमाणे बोलता झाला. असे संजय म्हणाला. संजय उवाच एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्. 9. संजय म्हणाला, हे कौरवकुलातील सार्वभौम महाराजा, मला वारंवार हेच आश्चर्य वाटते की लक्ष्मीपेक्षा त्रैलोक्यामध्ये जास्त देववान कोणी आहे का? अथवा तत्वाची गोष्ट वर्णन करण्यात वेदांशिवाय दुसऱ्या जगात कोण समर्थ दाखवा बरे? अथवा एकनिष्ठ सेवकपणा जर पाहिले तर ते एक शेषाच्याच ठिकाणी आहे. अहो महाराज, ज्या परमात्म्याच्या प्राप्तीच्या इच्छेने योगी जसे 8ही प्रहर शिनत असतात तसे भगवंताकरता कष्ट सोसणारे कोण आहेत दाखवा बरे? आणि गरुडासारखा देवाला आपल्याला वाहून घेतलेला दुसरा कोण आहे? परंतु हे सर्व एका बाजूला राहिले. प्रस्तुत ज्या दिवसापासून पांडव जन्माले आले त्या दिवसापासून श्रीकृष्णापासून भक्ताला होणारे सुख त्यांच्याच ठिकाणी एकवटले. परंतु 5ही पांडवांमध्ये श्रीकृष्ण हे सहजच अर्जुनाच्या स्वाधीन झाले. जसे एखाद्या विषयासक्त पुरुषाला स्त्री ही आपल्या अधीन करते, शिकवलेले पक्षी तसाच सहज तसे बोलत नाही, याप्रमाणे कर्मणुकीकरता पाळलेला पशुही इतका हुकुमात राहत नाही, इतके अर्जुनाच्या स्वाधीन श्रीकृष्ण झाले.
या अर्जुनाच्या ठिकाणी दैव कसे भरभराटीस आले आहे ते समजत नाही. या प्रसंगी संपूर्ण ब्रह्मवस्तूचा अनुभव घेण्याचे भाग्य याच्याच दृष्टीला लाभले आहे. पहा श्रीकृष्ण अर्जुनाच्या बोलण्याचे लाड कसे पुरवत आहेत. अर्जुन रागवला की श्रीकृष्ण निवांतपणे सहन करत असतात. एकूण कृष्णाला अर्जुनाचे आश्चर्यकारक वेड लागली आहे. वर खाली हे कोण जाणे कुठे गेले. जागे झाल्यावर जसे स्वप्न नाहीसे होते तसे सृष्टीचा आकारही नाहीसा झाला. अथवा सूर्याच्या तेजाच्या सामर्थ्याने चंद्रासह सर्व नक्षत्रांचा समुदाय लोपून जातो, त्याप्रमाणे या विश्वरूपाने या सृष्टीची रचना गिळून टाकली. तेव्हा मनाला मन पण स्फुरेनासे झाले, म्हणजे मनाचे संकल्प विकल्प करण्याचे बंद पडले. तसेच बुद्धी आपण आपल्याला सावरेनाशी झाली, म्हणजे बुद्धी कोणत्याही गोष्टीविषयी निश्चय करीनाशी झाली. आणि इंद्रियांच्या वृत्ती आश्चर्यचकित होऊन माघारी परतून हृदयात साठविल्या, म्हणजे इंद्रियवृत्ती अंतर्मुख झाल्या. या स्थितीत स्तब्धपणा प्राप्त झाली आणि एकाग्रतेस एकाग्रता आली. जणू काय ज्ञानमात्राला मोहनास्त्रच घातले. याप्रमाणे चकित होऊन कौतुकाने पाहू लागतो तो पुढे 4 भुजांचे स्वरूप होते तेच अनेक रूपे घेऊन 4ही बाजूंना नटून राहिले. जसे वर्षा ऋतूमध्ये येणारे मेघ किंवा महाप्रलयाच्या वेळचे तेज ही वाढून जिकडे तिकडे व्यापतात, त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाविषयी त्या विश्वरूपाने कोणतीही बाजू शिल्लक राहू दिली नाही. प्रथम विश्वरूप पाहिल्याबरोबर अर्जुनाच्या इच्छेची निवृत्ती झाल्यामुळे त्याला समाधान झाले व त्याने डोळे मिटून घेतले व पुन्हा त्याच क्षणी डोळे उघडून पाहतो तो विश्वरूप त्याच्या दृष्टीस पडले. याच दोन्ही डोळ्यांनी सर्व विश्वरूप पाहावे अशी त्याची इच्छा होती. त्या इच्छेचा लळा श्रीकृष्णांनी या सांगू. ज्या प्रभेच्या कांतीने चंद्र सूर्यमंडळ प्रकाशित होतात व जी प्रभा महातेजाचे म्हणजेच प्रलय काळाच्या तेजाचे जीवन आहे व ज्या प्रभेने विश्व दिसावयास लागते ते दिव्य तेज असलेले अलंकार कोणाच्या बुद्धीस विषय होतील. असे दागिने देवाने स्वतःच आपल्या अंगावर धारण केले आहेत असे अर्जुन पाहता झाला. देव आपणच अवयव, आपणच दागिने, आपणच हात, आपणच शस्त्रे, आपणच जीव व आपणच देह वगैरे सर्व बनले होते. फार काय सांगावे. सर्व स्थावर जंगमात्मक विश्व देवानेच भरले आहे असे अर्जुनाने पाहिले. मग तेथे विश्वरूपात ज्ञानदृष्टीने अर्जुन जेव्हा हाताचे सरळ पंजे पाहू लागला तेव्हा तेथे त्या हाताच्या पंजात प्रलयकाळच्या अग्नीच्या ज्वाळांना तोडणारी शस्त्रे झळकत असलेली त्याने पाहिली. ज्यांच्या म्हणजे शस्त्रांच्या किरणांच्या प्रखरपणाने नक्षत्रांचे फुटाणे होतात व ज्यांच्या म्हणजे शस्त्रांच्या तेजाने मागे सरलेला अग्नी समुद्रात प्रवेश करावा असे म्हणावयास लागला. मग काळकूट विषाच्या जणू काय लाटाच बनल्या आहेत अथवा प्रलयकाळच्या विजेचे अरण्यच प्रगट झाले आहे तसे उगारलेल्या शस्त्रांसहित अगणित हात पाहिले. दिव्यमाल्या अंबरद्धरम दिव्य गंधानुलेपनम सर्वाश्चर्यमयम देवम अनंतम विश्वतो मुखम. त्या हातातील असंख्य शस्त्रांच्या भयाने तेथून दृष्टी काढून मग जेव्हा अर्जुन कंठ व मुकुट पाहावयास लागला तेव्हा कल्पतरूची सृष्टी ज्यापासून झाली असे कंठ व मुकुट त्याला दिसले. जी फुले महासिद्धींची मूळ स्थाने आहेत व श्रम पावलेली लक्ष्मी जेथे विश्रांती पावते अशी अतिशुद्ध फुले मस्तकावर धारण केलेली त्याने पाहिली. मुकुटावर फुलांचे घोस होते. मस्तकावर ठिकठिकाणी निरनिराळ्या पूजा बांधल्या होत्या आणि गळ्यात अवर्णनीय फुलांचे हार शोभत होते. स्वर्गाने जसे सूर्य तेज वेढावे किंवा जसे मेरू पर्वताला सोन्याने मढवावे त्याप्रमाणे कमरेच्या खालच्या भागावर कसलेला पितांबर चमकत होता. श्री शंकराला जशी कापराची उटी लावावी अथवा कैलासाला जसा पाऱ्याचा लेप द्यावा अथवा क्षीरसमुद्राला जसे क्षीरोदकाचे पांघरुण घालावे, ज्याप्रमाणे चंद्राची घडी उकलून मग त्याचे पांघरुण आकाशाकडून घेवावे त्याप्रमाणे पांढरशुभ्र चंदनाची उटी विश्वरूपाच्या सर्व शरीरावर त्याने पाहिली. ज्याच्या योगाने स्वरूप प्रकाशाला तेज चढते व ब्रह्मानंदाची उष्णता नाहीशी होते व ज्याच्या सुवासाने पृथ्वीला जीवितत्वा म्हणजे अस्तित्व प्राप्त होते त्या चंदनाची उटी ब्रह्मही आपल्या अंगास लावते व मदन देखील ज्यास आपल्या अंगावर धारण करतो त्या चंदनाच्या सुगंधाची थोरवी कोण वर्णन करी. अशी एक एक शृंगाराची शोभा पाहत असता अर्जुन भांभावला. त्याचप्रमाणे देव बसले आहेत की उभे आहेत की निजले आहेत हे त्यास कळेना. दृष्टी उघडून तो बाहेर पाहू लागला तरी सर्वच विश्वरूपमय आहे असे त्यास दिसू लागले. मग आता मी काही पाहणार नाही असा निश्चय करून तो उगीच राहिला. म्हणजे त्याने डोळे मिटून घेतले तरी आतही त्याला तसेच विश्वरूप दिसले. अर्जुन आपल्यासमोर अगणित मुखे पाहत होता. त्यांच्या भयाने जेव्हा तो त्यांच्याकडे पाठ करून उभा राहिला तेव्हा तिकडेही विश्वरूपाचे मुखे हात पाय हे तसेच होते असे त्यास दिसले. अहो, पाहू लागले म्हणजे खरोपार दिसते, यात काही थोडे आश्चर्य आहे का.
परंतु हे आश्चर्य ऐका की विश्वरूपाच्या बाबतीत न पाहत असताना सुद्धा, म्हणजे डोळे मिटून घेतले असतानाही विश्वरूप दिसत होते. प्रभूच्या कृपेची करणी कशी अद्भुत आहे पहा. अर्जुनाचे पाहणे व न पाहणे हे सर्वच भगवंतांनी व्यापून टाकले. म्हणून आश्चर्याच्या एका पुरात पडला असता तो तात्काळ किनारा गाठी तो आणखी दुसऱ्या चमत्काराच्या मोठ्या समुद्रात पडे. याप्रमाणे त्या अनंत रूपाने अर्जुनाला आपल्या अलौकिक दर्शनाने व्यापून टाकले. तो श्रीकृष्ण परमात्मा स्वाभाविकरित्या विश्वतोमुख आहे आणि तेच त्याने श्रीकृष्णाने आपले स्वाभाविक रूप दाखवावे म्हणून अर्जुनाने प्रार्थना केली. म्हणून आता तो श्रीकृष्ण परमात्मा सर्व विश्वरूपाने बनून राहिला. आणि श्रीकृष्णाने जी दृष्टी अर्जुनास दिली ती दिव्याच्या किंवा सूर्याच्या प्रकाशाने प्रकट होईल, तिला दिसेल अथवा मिटली असता तिचे पाहण्याचे बंद राहील अशी नव्हती. म्हणून अर्जुनाला दोन्ही प्रकारांनी, उजेडात अथवा अंधारात, म्हणजे डोळे उघडले तरी व मिटले तरी ते विश्वरूप पाहावेच लागले. हे संजय हस्तिनापुरात आजा धृतराष्ट्राला सांगत झाला. संजय म्हणतो, फार काय सांगावे. अर्जुनाने नाना अलंकारांनी भरलेले व ज्याला सर्व बाजूंनी मुखे आहेत असे विश्वरूप पाहिले हे तुम्ही ऐकले काय? दिव्य सूर्य सहस्त्रस्य भवेद युगपतम उत्थिता यदि भाह सदृशी सा स्याद भासस्तस्य महात्मनः. धृतराष्ट्र राजा, श्रीकृष्णाच्या त्या अंगकांतीची अथवा तेजाची अपूर्वता कशासारखी होती म्हणून सांगावे, पण काही कल्पना करता यावी म्हणून दृष्टांताने सांगण्याचा यत्न करतो. प्रलयकाळी 12 सूर्यांचा जो एकच मिलाप होतो तसे ते हजारो दिव्य सूर्य एकाच वेळेला उगवले तरी त्या विश्वरूपाच्या तेजाच्या प्रभावाच्या उपमेला ते येणार नाहीत. सर्व विजांचा समुदाय एकत्र केला आणि प्रलयकाळच्या अग्नीची सर्व साहित्य गोळा केली, तसे 10 महातेजे एकत्र मिळवली तरीही सर्वांचे हे एकत्र केलेले तेज त्या विश्वरूपाच्या अंगकांतीच्या साम्यास काही अल्पस्वल्प मानाने येईल तर येईल, पण त्यासारखे शुद्ध तर खास असणार नाही. याप्रमाणे महात्मा जे हरी म्हणजे श्रीकृष्ण यांचे सर्वांगीचे तेज स्वाभाविक रीतीने फाकत होते हे व्यासमुनींच्या कृपेने महाराज मला दिसले. आणि त्या विश्वरूपामध्ये एका बाजूला सर्व जग आपल्या विस्तारासह आहे, ज्याप्रमाणे अथवा आकाशामध्ये गंधर्वनगर म्हणजे ढगांच्या आकारावर कल्पनेने कल्पिलेले शहर भासावे, किंवा जमिनीवर मुंगीने घर बांधावे, किंवा मेरू पर्वतावर सूक्ष्म परमाणू पसरलेले असावेत, त्याचप्रमाणे सर्वच विश्व देवांमधील सार्वभौमाच्या त्या शरीरामध्ये विश्वरूपात त्यावेळी अर्जुनाने पाहिले. ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमः धनंजयः प्रणम्य शिरसा देवं कृतांजलीरभाषत. न्या अंतःकरणात ब्रह्मानंद जागृत झाला. त्यामुळे बाहेर इंद्रिये ढिली पडली आणि मस्तकापासून पायापर्यंत सर्व शरीरावर रोमांच उभे राहिले. पावसाळ्याच्या आरंभी पर्वताच्या अंगावरून पाणी वाहून गेल्यावर त्या पर्वताच्या सर्व अंगावर जसे कोवळे गवताची अंकुर उत्पन्न होतात तसे अर्जुनाच्या शरीरावर रोमांच आले. चंद्रकिरणांनी स्पर्श केलेला चंद्रकांत मणी जसा पझरतो म्हणजे त्यावर पाण्याची बिंदू दाट येतात, तसे त्याच्या सर्व अंगावर घामाची बिंदू दाट आले. कमळाच्या कळीमध्ये भुंगऱ्याचा समुदाय सापडल्यामुळे ती कळी पाण्यावरून इकडून तिकडे आदळते, तसे अंतःकरणातील सुखांच्या लहानच्या वेगाने त्याचे सर्व अंग थरथर करू लागले. कापराच्या विपुलतेने कापर केळीच्या गाभ्याची सोपटे उकलून त्यातून कसे एकामागून एक असे कापराचे कण गळतात तसे त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळू लागले. याप्रमाणे अष्टसात्विक भावात देखील एकमेकांत चढाओढ लागली होती. त्या स्थितीत अर्जुनाच्या जीवाला ब्रह्मानंदाचे राज्य प्राप्त झाले. भरल्या समुद्रास चंद्रोदयाने जशा भरत्यांवर आरत्या येतात तशा आनंदाच्या लहरीच्या वेगाने त्याचे अंतःकरण वेळोवेळी उचंबळत होते. तसेच त्या सुखाच्या अनुभवानंतर कृपादृष्टीने श्रीकृष्णाने द्वैताचा सांभाळ केला, म्हणजे देव व भक्त असे वेगळेपण ठेवले. म्हणजे मग अर्जुनाने दीर्घ श्वसोच्छवास सोडून श्रीकृष्णाकडे पाहिले. आपण ज्या बाजूकडे तोंड करून बसला होतात त्याच बाजूकडे अर्जुनाने आपले मस्तक लवून देवास नमस्कार केला व आपले दोन्ही हात जोडून चांगल्या रीतीने बोलावयास लागला. अर्जुन उवाच पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेषसंघान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषीश्च सर्वानुरगांश्च दिव्यान्. अर्जुन म्हणाला, हे प्रभू, तुमचा जय जयकार असो. आम्ही सामान्य असूनही हे विश्वरूप पाहण्यास समर्थ झालो, ही तुम्ही अद्भुत कृपाच केलीत. पण महाराज, आपण खरोखर चांगले केलेत. तू या सर्व सृष्टीला आश्रय आहेस असे पाहिले आणि सहजच मला समाधान वाटले. देवा, मंदर पर्वताच्या आश्रयाने ज्याप्रमाणे ठिकठिकाणी हिंस्र पशूंची अरण्य असतात त्याप्रमाणे ह्या तुझ्या शरीरावर मी अनंत लोक पाहत आहे. महाराज, आकाशाच्या खोड्यात ग्रह समुदायांचे मेळे दिसतात.
किंवा विस्तीर्ण वृक्षांवर अनेक पक्ष्यांची घरटी असावीत. हे श्रीहरी, ऐक. त्याप्रमाणे तुझ्या या विश्वरूप शरीराचे ठिकाणी देवसमुदायासह मला स्वर्ग दिसत आहे. महाराज, आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी पंचमहाभूतांच्या अनेक पंचकड्या मी पाहत आहे. महाराज, सत्यलोक तुमच्या विश्वरूपात आहे. हा पाहिला, हा ब्रह्मदेव नव्हे काय? आणि दुसरीकडे पाहतो तो कैलासही दिसतो. पार्वतीसहित श्रीशंकर तुझ्या एका भागात दिसत आहेत. आणि हे श्रीकृष्णा, तुला देखील तुझ्या या विश्वरूपामध्ये मी पाहत आहे. कश्यपादी ऋषींचे समुदाय हे सर्व तुझ्या स्वरूपात दृष्टीस पडत आहेत. त्याचप्रमाणे सर्पासह 7ही पाताळे तुझ्या स्वरूपात दृष्टीस पडत आहेत. फार काय सांगावे. हे त्रैलोक्याच्या राजा श्रीकृष्णा, तुझ्या शरीरावरील एक एक भाग हीच कोणी भिंत, तीवर हे 14 लोक चित्राच्या आकृतीप्रमाणे स्पष्ट झालेले आहेत असे वाटते. आणि त्या लोकातील जे जे तीच वेगवेगळी चितारलेली चित्रे होत. याप्रमाणे तुझी अलौकिक गंभीरता दृष्टीस पडत आहे. मी तुला अनेक हात, उदरे, मुखे व नेत्र असलेल्या व सर्वत्र अंतराहित रूपे धारण करणारा व विश्वरूप असा पाहत आहे. हे विश्वेश्वरा, तुझा आरंभ, मध्य अथवा अंत यापैकी मला काहीच दिसत नाही. त्या ज्ञानदृष्टीच्या बलाने मी जो चहूकडे पाहत आहे तो बळकट भुजांच्या ठिकाणी आकाश उत्पन्न झालेसे दिसते. त्याचप्रमाणे देवा, एकटे तुझे हातच एकावेळी सर्व व्यापार निरंतर करत आहेत असे मी पाहतो. मग ब्रह्माच्या विस्ताराने जशी काही ब्रह्मांडांची भांडारेच उघडावीत तशी अमर्याद तुझी पोटे पाहतो. महाराज, आपली हजारो मस्तके आहेत असे जे श्रुतीने वर्णन केले आहे त्याचा अनुभव या विश्वरूपात एकाच वेळी कोटीपेक्षाही अधिक वेळा घेतला. अथवा परब्रह्मच मुखरूपी फळांनी दाट भरून आले असे दिसते. त्याचप्रमाणे हे विश्वरूपी परमेश्वरा, श्रीकृष्णा, मी जिकडे तिकडे तुझी तोंडे पाहत आहे आणि त्याचप्रमाणे डोळ्यांच्याही अनेक पंक्तीच्या पंक्ती जिकडे तिकडे पाहत आहे. हे असो, हा स्वर्ग, हे पाताळ किंवा ही पृथ्वी आणि ह्या दिशा व हे आकाश असे बोलण्याची सोयच राहिली नाही. सर्व ही विश्वरूपाने भरलेले मी पाहत आहे. तुझ्याशिवाय एखाद्याकडे परमाणू एवढी तरी जागा सापडेल म्हणून मी कौतुकाने शोधित आहे, पण सापडत नाही. असे तू सर्वत्र व्यापले आहेस. ह्या नाना प्रकारच्या प्राण्यांसहित जितकी महाभूते साठवली होती तितकाही विस्तार तू जो अनंत त्या तुझ्याकडून पूर्ण भरलेला मी पाहत आहे. असा तू कोणत्या ठिकाणाहून आलास? तू येथे बसलेला आहेस की उभा आहेस? आणि तू कोणत्या आईच्या पोटी होतास? तुझी आकृती तरी केवढी आहे? तुझे रूप कसे, वय किती, तुझ्या पलीकडे काय आहे आणि तू कशावर बसलेला आहेस? असे जेव्हा मी पाहू लागलो तेव्हा महाराज, हे मी सर्वच विचार करून पाहिले. तर आता देवा, तुझे ठिकाण तूच आहेस. तू कुणाचा नाहीस, तर तू अनादी आणि स्वतः सिद्ध असाच आहेस. तू उभा नाहीस अथवा बसलेला नाहीस. तू उंच नाहीस अथवा ठेंगणा नाहीस. देवा, तुझ्या खाली व तुझ्या वर तूच आहेस. तू रूपाने आपल्यासारखाच आहेस. देवा, तुझे वय तूच आहेस. आणि हे मायेच्या मालका श्रीकृष्णा, तुझी पाठ व पोट तूच आहेस. आता फार काय सांगावे. हे अनंता, तुझे सर्व तूच आहेल. मी वारंवार विचार केल्यावर हेच मला कळले. परंतु ह्या तुझ्या रूपात जो एक कमीपणा मी पाहत आहे तो हा की अमुक ठिकाणी तुझा आरंभ झाला आणि अमुक ठिकाणी तुझा मध्य आहे, अमुक ठिकाणी तुझा शेवट आहे असे पाहू लागले असता हे तिन्हू तुझ्या ठिकाणी नाहीत. खरे म्हटले तर तुझ्या विश्वरूपी मी हे सर्व ठिकाणी शोधले, पण त्यांचा कोठेच पत्ता लागत नाही. म्हणून तुझ्या स्वरूपी हे तिन्ही निश्चय करून नाहीत. हे आरंभ, मध्य आणि शेवट नसलेल्या अमर्याद त्रैलोक्यनायका विश्वरूपा श्रीकृष्णा, मी याप्रमाणे तुला खरोखरच पाहिले. तू जो विश्वरूप, त्या तुझ्या शरीरावर अनेक निरनिराळ्या मूर्ती उमटल्या आहेत. म्हणून नाना प्रकारची वस्त्रे तू अंगावर धारण केली आहेस असे वाटते. अथवा दिव्य अलंकारारूपी फळफुलांनी अगदी दाट भरून आलेल्या अशा ह्या अनेक प्रकारच्या मूर्तिरूप जीवल्यावली तुझ्या या विश्वरूप महापर्वतावर उत्पन्न झाल्या आहेत. अथवा हे परमेश्वरा, तुझ्या स्वरूपावर दिसणाऱ्या मूर्तिरूपी लाटांनी उसळणारा असा तू मोठा समुद्र आहेस. किंवा तू एक चांगला वृक्ष असून मूर्तिरूपी फळभारास आला आहेस. महाराज, प्राण्यांनी जसा पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापला आहे किंवा आकाश जसे नक्षत्रांनी व्यापलेले आहे त्याप्रमाणे तुझे स्वरूप मूर्तींनी भरलेले आहे असे मी पाहत आहे. महाराज,
एकेका मूर्तीच्या अंगप्रदेशात हे त्रैलोक्य उत्पन्न होत आहे आणि लयाला जात आहे. अशा प्रचंड मूर्ती असूनही त्या तुझा म्हणजे विश्वरूपाच्या शरीराच्या रोमाच्या ठिकाणी झाल्या आहेत. असा विश्वाचा पसारा मांडून इथे तू कोण, तू कसा, असा विचार करून पाहिले तर आमचा जो सारथी तोच तू आहेस. तर श्रीकृष्णा, विचार करून पाहिले तर मला असे वाटते की तू नेहमीच असाच व्यापक रूपाने असतोस, पण भक्तावर कृपा करण्याकरता तू सुंदर सगुण अवतार घेतोस. तुझे श्यामसुंदर चतुर्भुज रूप कसे आहे की ज्याला पाहिले असता मन आणि डोळे शांत होतात व आलिंगन द्यावयास लागले तर दोन्ही हातांमध्ये कवटाळे जाते. हे विश्वरूप देवा, तुम्ही भक्तांवर कृपा करून असे सुंदर रूप बनवता, परंतु आमच्याच दृष्टी मलिन आहेत म्हणून त्या तुमच्या सगुण मूर्तीला सामान्यत्वाने पाहतात. तर आता तो दृष्टीचा दोष दूर झाला, कारण तू लीलेने मला ज्ञानदृष्टीवान बनवलेस आणि म्हणूनच तुझा मोठेपणा जसा आहे तसा मी पाहू शकलो. परंतु मकरतुंडाच्या मागल्या बाजूला जो तू बसला जो होतास तोच तू एवढे विश्वरूप बनलास हे मी पक्के जाणले. किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्ताद् दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम्. हे श्रीकृष्णा, तोच हा मुकुट आपल्या मस्तकावर धारण केला आहेस, नाही का? परंतु त्याचे आत्ताचे तेज आणि मोठेपणा हे काही मोठे विलक्षण आहेत. हे विश्वमूर्ती देवा, तेच हे चक्र वरच्या हातात फिरवण्याच्या तयारीने तू सावरून धरीत आहेस. ती खूण नाहीशी झाली नाही. आणि दुसऱ्या हातात असलेली तीच ही गदा नव्हे काय? आणि चक्र व गदा घेतलेल्या दोन्ही हातांच्या खालचे हात शस्त्रावाचून असून तेही श्रीकृष्णा घोड्यांचे लगाम सावरून धरण्याकरता सरसावले नाहीत काय? आणि त्याच आवेशाने मी आपली इच्छा प्रदर्शित केल्याबरोबर परमेश्वरा, तू एकाएकी विश्वरूप झालास असे मी जाणतो. परंतु नवल कसले आहे? मला आश्चर्य करावयालाही अवकाश नाही, कारण या आश्चर्याने माझे चित्त गोंधळून जात आहे. हे विश्वरूप आहे की नाही या विचाराने नुसता श्वास सुद्धा घेता येत नाही. काय अंगप्रभेचा चमत्कार आश्चर्यकारक आहे की ती कशी एकसारखी दाट भरलेली आहे. येथे विश्वरूपाच्या तेजात दृष्टी करपून जाते व सूर्य काजव्यांसारखे या तेजात मावळून जातात. असे त्या तेजाचे तीव्रपण अद्भुत आहे. जणू काय या महातेजाच्या महासमुद्रात सर्व सृष्टी बुडून गेली आहे. अथवा आकाश तर प्रलयकालच्या विजेच्या पदराने झाकून गेले आहे. अथवा प्रलयकालच्या तेजाच्या ज्वाला तोडून त्यांचा आकाशात मांडव बांधला आहे. आता असे ते विश्वरूपाचे तेज दिव्य ज्ञानदृष्टीनेही पाहावत नाही. अधिकाधिक पुष्कळ प्रकाश अतिदाह करणारा असा पेटत आहे, म्हणून ते तेज पाहण्यास दिव्य चक्षूंनाही त्रास पडतो. अथवा महाप्रलयकाळच्या अग्नीचा भडभडाट जो कालाग्नी नामक रुद्राच्या ठिकाणी गुप्त होता, तो ज्याप्रमाणे शंकराच्या तृतीय नेत्राची म्हणजे अग्नीची कळी उमलावी त्याप्रमाणे पसरलेला आहे. त्याप्रमाणे त्या पसरलेल्या प्रकाशामुळे 5 अग्नीच्या ज्वालांचे वेढे जिकडे तिकडे पडत असता ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत. अशा प्रकाशाच्या अपूर्व तेजाची जणू काय राशीच असे तुझे आश्चर्यकारक रूप माझ्या जन्मात मी आजच पाहिले. महाराज, आपल्या तेजाला व व्याप्तीला सीमा नाही. त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानम् त्वमव्ययः शाश्वत धर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. देवा, आपण परब्रह्म आहात. आपण ओंकाराच्या 3.5 मात्रांच्या पलीकडे आहात व आपले ठिकाण वेद शोधित आहेत. जे आकारामात्राचे घर, जे विश्वरूपी ठेव्याची एकच खाण, असे जे अविकार, गहन आणि अविनाश, ते महाराज आपण आहात. तू धर्माचा जिव्हाळा आहेस. तू मूळचाच सिद्ध आहेस व नित्य नवा आहेस. तू 36 तत्वांहून निराळा असा 37वा एक अलौकिक पुरुष आहेस असे मी जाणतो. अनादिमध्यान्तमनन्तवीर्यम् अनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रम् स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम्. तू आदि, मध्य आणि अंतरहित आहेस. स्वतःच्या सामर्थ्याने तू अनंत आहेस. तुला सर्व बाजूनी असंख्य हात व पाय आहेत.
म्हणजेच जगातील सर्व हात व पाय हे तुझे हात व पाय आहेत आणि तुझ्या स्वरूपाला मर्यादा नाही. आणि चंद्र आणि सूर्य या तुझ्या डोळ्यांनी तू कोपाचे व कृपेचा लीला दाखवित आहेस. तू पृणावर कोपकटाक्षाने रागवतोस व कोणाचा कृपादृष्टीने संभाळ करतोस. देवा, मी याप्रमाणे तुझे हे स्वरूप पाहत आहे. पेटलेल्या प्रलयाच्या अग्नीचे तेज जसे असावे तसे हे तुझे तोंड आहे. वणव्याने चहो काढून पर्वत पेटला म्हणजे जसा ज्वालांचा भडका उडतो, त्याप्रमाणे दात व दाढ चाटीत असलेली जीभ लोळत आहे. या तोंडाच्या उष्णतेने आणि सर्व शरीराच्या तेजाच्या प्रकाशाने संतप्त झालेले विश्व अतिशय खवळले आहे. द्यावा पृथिव्योरिदमंतरं हि व्याप्तं त्वया एकेन दिशः सर्वाः दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मनः. किंवा जे भूलोक, पाताळ, पृथ्वी, अंतरिक्ष अथवा 10 दिशा व सर्व क्षितिज वर सांगितलेले ते सर्व तू एकट्याने भरलेले आहेस हे मी कौतुकाने पाहत आहे. परंतु जसे एखाद्या भयंकर वस्तूने आकाशसोगट जग बुडवावे तसे तुझ्या भयंकर स्वरूपाने वरील सर्व ठिकाणे व्यापलेली मी पाहत आहो. अथवा जसे अद्भुत रसाच्या लाटांनी 14 भुवनांना वेढा पडावा त्याप्रमाणे ही अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट आहे. मग मी कशाकशाचे आकलन करावे? तुझी व्यापकता विलक्षण असल्यामुळे तुझे आकलन होत नाही व तुझ्या रूपाची प्रखरता सहन होत नाही. यामुळे सुख तर दूरच राहिले, परंतु जग हे आपले प्राण मोठ्या कष्टाने धरून राहिले आहे. देवा, तुला पाहून भयाची भरती कशी आली ते कळत नाही. प्रस्तुत दुःखांच्या लाटात तिन्ही लोक गटांगळ्या खात आहेत. सहज विचार करून पाहिले तर तू जो महात्मा, त्याचे दर्शन झाले तर भय व दुःख यांचा योग का व्हावा? परंतु हे विश्वरूपाचे दर्शन ज्या कारणामुळे सुखकारक होत नाही ते कारण मला कळून आले. जोपर्यंत तुझे रूप दृष्टीस पडले नाही तोपर्यंत जगास विषय सुख चांगले वाटते. आता ज्या अर्थी तुझ्या स्वरूपाचे दर्शन झाले त्या अर्थी विषयांचा वीट आल्यामुळे कंटाळा उत्पन्न झाला आहे. त्याचप्रमाणे तुला एकदम अलिंगन देता येईल काय? बरे, अलिंगन जर न द्यावे तर या संकटात कसे राहावे? म्हणून तुला मिठी न मारता मागे सरावे तर अनिवार्य असा हा जन्ममरण रूप संसार मागे सरण्याला आडवा येतो. आणि पुढे असणारा तू तर अनावर असल्यामुळे आकळता येत नाही. याप्रमाणे मध्येच असलेल्या या संकटात सापडलेल्या बिचाऱ्या त्रैलोक्याची होरपळ होत आहे असा माझा खरोखर अभिप्राय झाला आहे. जसा अग्नीने पोळलावलेला मनुष्य थंड होण्याकरता समुद्राजवळ येतो त्यावेळी खवळलेल्या पाण्याच्या लाटांनी जसा तो अधिकच भीतो, तशी या जगाची स्थिती झाली आहे. तुला पाहून म्हणजे तुझ्या विश्वरूपाचे दर्शन झाल्यावर ते तळमळत राहिले. यापैकी पलीकडे गेलेले जे ज्ञानसंपन्न देवांचे चांगले समुदाय आहेत, अमीहि त्वां सुरसंघा विशन्ति केचित् भीताः प्राञ्जलयो गृह्णन्ति स्वस्तीत्युक्त्वा महर्षी सिद्ध संघाः स्तुवन्ति त्वां सुतिभिः पुष्कलाभिः. हे देवांचे समुदाय तुझ्यामध्ये प्रवेश करीत आहेत. कोणी भयभीत होतसा ते अंजली करून तुझे स्तवन करीत आहेत. महर्षी व सिद्ध यांचे समुदाय स्वस्ती असे म्हणून दीर्घ स्तोत्रांनी तुझी स्तुती करीत आहेत. हे ज्ञानसुरांचे म्हणजे ज्ञानसंपन्न देवांचे समुदाय तुझ्या अंगच्या तेजाने सर्व कर्मांची बीजे, जी अज्ञान, वासना वगैरे तू जाळून आपल्या चांगल्या भावनेच्या जोरावर तुझ्या स्वरूपात मिसळतात. आणखी कित्येक जे स्वभावता भयभीत झालेले आहेत ते सर्व प्रकारांनी तुझ्या मार्गाचा आश्रय करून हात जोडून तुझी प्रार्थना करतात. ती अशी की हे देवा, आम्ही अज्ञानरूपी समुद्रात पडलो आहोत व महाराज विषयरूपी जाळ्यात गुंतलो आहोत व स्वर्ग आणि संसार या दोहोंच्या कचाट्यात सापडलो आहोत. असे जे आम्ही ते आमची मुक्तता तुझ्या वाचून कोण करील? देवा, आम्ही तुला सर्व प्राणांनी शरण आलो आहोत असे ते म्हणतात. आणि महर्षी अथवा सिद्ध अथवा विद्याधरांचे नाना प्रकारचे समुदाय हे तुला कल्याण असू असे म्हणतात आणि स्तुती करतात. रुद्रादित्य वसवो यच साध्या विश्वे अश्विनौ मरुतश्च उष्मपाश्च गंधर्व यक्ष सुरसिद्ध संघा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे. 11 रुद्र, 12 आदित्य, अष्टवसु, साध्य, विश्वेदेव, अश्विनी कुमार, वायू, पितर, गंधर्व, यक्ष, राक्षसांचे समुदाय सर्व विस्मययुक्त झालेले तुझ्याकडे पाहत आहेत. न्या हे 11 रुद्र व 12 आदित्य यांचे समुदाय, अष्टवसु व साध्य नावाचे 12 देव हे सर्व, 2 अश्विनी कुमार, वैभवयुक्त विश्वेदेव आणि वायुदेवता देखील हे महाराज ऐका. अग्नी आणि गंधर्व, पलीकडे असलेले यक्षांचे सर्व समुदाय, महाराज इंद्र ज्यामध्ये श्रेष्ठ आहेत असे देव आणि सिद्ध आदी हे सर्व आपापल्या लोकात उत्कंठेने आपली दिव्य मूर्ती पाहत आहेत. हे पहा. मग पाहत पाहत प्रत्येक क्षणात मनामध्ये चकित होऊन हे देवा, ते तुला आपल्या मुकुटाने ओवाळत आहेत.
त्या जय जय अशा घोषांच्या मंजूळ शब्दाने ते सर्व स्वर्गांमध्ये गजर करतात आणि आपले दोन्ही हात चांगले जोडून मस्तकावर ठेवतात, म्हणजे नमस्कार करतात. त्या नम्रतारूपी वृक्षांच्या अरण्यात अष्टसात्विक भावरूपी वसंत ऋतू अनुकूल झाला म्हणून त्यांच्या करसंपुटारूपी पालवीला तू फळप्राप्त झाला आहेस. रूपम महत्ते बहुवक्त्र नेत्रम महाबाहो बहुबाहुरूपादम बहुउदरम बहुदष्ट्रा करालम दृष्ट्वा लोकाहा प्रव्यथितास्तथाहम. महाराजांनी, देवांनी वगैरे जे तुझे अगाध विश्वरूप पाहिले ते त्यांच्या डोळ्यांचे भाग्य उदयाला आले आहे, अथवा त्यांच्या जीवाला सुखाचा सुकाळ उगावला म्हणजे प्राप्त झाला. हे लोकाला व्यापणारे रूप पाहून देवांनाही दचका वाटतो. वाटेल तिकडून यास पाहिले असता हा समोर असा वाटतो. ज्ञा हे याप्रमाणे आपले एकच स्वरूप आहे, परंतु विचित्र आणि भयानक अशी त्याला मुखे, अनेक नेत्र आणि शस्त्र धारण केलेले असे अगणित हात आहेत. या विश्वरूपास अगणित सुंदर पाय आहेत, अनेक पोटे आहेत आणि नाना प्रकारचे रंग आहेत आणि प्रत्येक मुखाच्या ठिकाणी क्षोभाचा मस्तपणा आहे. अथवा महाप्रलयाच्या शेवटी जोर बांधलेल्या यमाने जशा काही जिकडे तिकडे प्रलयाग्नीच्या आघाट्याच पेटवल्या आहेत, अथवा संहार करणाऱ्या श्री शंकराचा तोफखाना, अथवा प्रलयकाळचे भैरवदेव उत्पन्न व्हावेत, अथवा भूतांच्या नाशासाठी युगांत शक्तींची पात्र पुढे सरसवली आहेत, त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुझी प्रचंड तोंडे मावत नाहीत आणि दरीमध्ये जसे सिंह तसे तुझ्या मुखात दात उग्र दिसत आहेत. प्रलयकाळच्या गडद रात्रीत नाश करणारे पिशाचे जशी उल्हासाने संचार करतात, त्याप्रमाणे प्रलयकाळच्या नाश पावणाऱ्या प्राण्यांच्या रक्ताने या मुखातील दाढा भरलेले आहेत असे दिसते. हे असो, काळाने जसे काही युद्धास आमंत्रण करावे अथवा सर्वांच्या संहारकाळी जसे मरण माजून राहते, त्याप्रमाणे तुझ्या मुखात अत्यंत भयानकपणा आहे. त्या बिचाऱ्या त्रैलोक्यावर जेव्हा थोडीशी नजर टाकली तेव्हा ते दुःखरूप कालिंदीच्या किनाऱ्यावर झाड बनून राहिले असे दिसले. तू जो महामृत्यूरूप समुद्र, त्यात ही त्रैलोक्याच्या जीविताची नौका शोकरूप प्रतिकूल वाऱ्याने उत्पन्न झालेल्या लाटांमुळे झोके खात आहे. तुला या लोकांचे काय वाटते? तू माझ्या या ध्यानाचे सुख भोग म्हणजे झाले. अहो श्रीकृष्ण, असे जरी आपण आता एकाएकी रागवून बोलात तरी महाराज, माझ्याही जीवाला भीतीने कंप सुटला आहे असे मी एकदम म्हणावे तरी कसे. म्हणून जगाचे साधारण दुःख उगीच आडपडद्यासारखे खरोखर मध्ये केले आहे. ज्या मला प्रलयकाळचा रुद्र देखील भीतो, ज्या माझ्या भयाने मृत्यू लपून राहतो असा जो मी, तुम्ही या ठिकाणी भयाने अत्यंत कापत आहे असे तू केले आहेस. परंतु हे पहा, ही महामारीच आहे आणि यालाच जर विश्वरूप म्हणायचे तर बापा, हे एक आश्चर्यच आहे. नभस्पृशम दीप्तमनेकवर्णम व्यात्ताननम दीप्त विशाल नेत्रम दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितांतरात्मा धृतिं न विंदामि शमं च विष्णू. महाकाळाबरोबर ज्यांनी पैजेने बरोबरीचा सामना बांधला आहे अशी कित्येक मुखे रागीट असून यांनी विस्ताराने आकाश लहान केले आहे. आकाशाच्या मोठेपणास जी आकळली जात नाहीत आणि त्रिभुवनातील वाऱ्यानेही जी मुखे वेष्टीने जात नाहीत, त्या मुखाच्या वाफेने अग्नी जळतो. या मुखातून अग्नीचे लोळ कसे काय बाहेर येत आहेत? त्याचप्रमाणे एकसारखे एक मुख नसून त्यांच्यात रंगारंगांचा भेद आहे. फार काय सांगावे. अशा या मुखांचे प्रलयकाळाचा अग्निसुद्धा सहाय्य घेतो. ज्याच्या अंगाचे ते जेवढे आहे की ते त्रैलोक्याची राखुंडी करील, त्याला तोंडे आहेत व त्या तोंडात दात व दाढा आहेत. पहा हे कसे झाले. जसा वाऱ्याला धनुर्वात व्हावा, समुद्र महापुरात पडावा किंवा विष अग्नी वडवानळाचा नाश करण्यास प्रवृत्त व्हावा, अग्नीने जसे हालाहाल विष प्यावे, अथवा आश्चर्य असे की मरण जसे मारण्यास तयार व्हावे, त्याप्रमाणे या संहार तेजाला मुख झाले आहे असे समजा. परंतु ती मुखे किती मोठी आहेत म्हणून म्हणाल तर आकाश तुटून पडल्याने जशी आकाशास खिंड पडून राहते, अथवा बगलेत पृथ्वी मारून जेव्हा हिरण्याक्ष दैत्य गुहेत शिरला तेव्हा हाटकेश्वराने जसे पाताळारूपी गुहेचे द्वार उघडले, त्याप्रमाणे तोंडे पसरलेले आहेत व त्यामध्ये जिभांचे अधिकच जोर दिसून येत आहेत. त्यांचा घासास विश्वानेही पूर्तता येणार नाही, म्हणून हे विश्वरूप या विश्वाच्या लीलेने घास घेत नाही. आणि ज्याप्रमाणे पाताळातील सर्पांच्या फुसकाराने त्यांच्या विषाच्या ज्वाला आकाशात पसराव्यात, त्या ज्वालांप्रमाणे जिव्हा ही प्रत्येक वदनरूपी दरीत पसरली आहे. प्रलय काळाच्या विजांचे समुदाय काढून जसे आकाशाचे बुरुज शृंगारावेत, तशी ओठाबाहेर तीक्ष्ण अशा दाढांची टोके दिसत आहेत. आणि ललाटारूप वस्त्रांच्या खोळीत असलेले डोळे हे जसे भयासच भेडसावीत आहेत, अथवा ते डोळे महामृत्यूचे लोटच असून भव्यांच्या अंधारात राहिले आहेत. असे हे महाभयाचे कौतुक म्हणजे आपल्या स्वरूपी दाखवून या ठिकाणी तू काय कार्यसिद्धी करू पाहतोस ते मला कळत नाही, परंतु मला मात्र मृत्यूचे भय वाटू लागले आहे. अहो देवा, विश्वरूप पाहण्याचे डोहाळे झाले होते, त्याची पूर्ण फलप्राप्ती होऊन बापा तुमचे विश्वरूप पाहिल्याने डोळे शांत व्हावेत तसे झाले आहे. अहो देवा, हा देह पृथ्वीचा बनला असल्याने तो तर निश्चय करून नाश पावणारच, त्याची काळजी कोणी केली आहे?
परंतु आता माझे चैतन्यच कदाचित वाचेल की नाही असे मला वाटू लागले आहे. भयामुळे खरोखर अंग कापावयास लागते आणि ते भय क्षणभर अधिक वाढले की मनाला ताप होतो अथवा बुद्धी दचकते आणि अभिमान विगलित होतो. परंतु ह्या सर्वाहून वेगळा जो केवळ आनंदाचा अंश आहे असा जो अंतरात्मा, त्या शांत अंतरात्म्याला देखील भयाने शहारे आले. काय आश्चर्य आहे! विश्वरूपाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा काय छंद लागला होता. त्या दर्शनाने माझे ज्ञान देशोधडी केले. असा गुरुशिष्य संबंध क्वचितच असेल. देवा, तुझ्या या दर्शनाने अंतःकरणामध्ये जो विस्कळीतपणा उत्पन्न झाला आहे, तो विस्कळीतपणा सावरण्याकरता मी धैर्याची गवसणी करत आहे. तो माझ्या नावाने धैर्य अगदीच नाहीसे झाले आणि त्यावर विश्वरूप दृष्टीस पडले, मग काय विचारता. हे राहू द्या, परंतु मला उपदेशात चांगले गुरफटून टाकले. विश्रांती घेण्याची इच्छेने बिचारा जीव धावाधाव करत आहे, परंतु या विश्वरूपात त्याला कुठेही आश्रय मिळत नाही. याप्रमाणे विश्वरूपाच्या महामारीने चराचरातील जीवित्व गेले आहे. महाराज, हे न बोलावे तर काय करावे व कसे राहावे. दंष्ट्रा करालानि च ते मुखानी दृष्ट्वैव कालानल सन्निभानी दिशो न जाने न लभे च शर्मम प्रसीद देवेश जगन्निवास. जसे महाभयाचे भांडे फुटावे तशी तुझी विशाल तोंडे एकसारखी पसरलेली मी पाहत आहे. हे असू दे, जशी प्रलयकाळाच्या शस्त्रांची दाट कुंपणे एकसारखी लागावीत तशी दात व दाढांची गर्दी उडून गेली आहे. ती इतकी की प्रत्येक मुखातील दात व दाढा ह्या त्या मुखाच्या 2-2 ओठांनीही झाकल्या जात नाहीत. तक्षक सर्प हा मुळाचाच विषारी असून त्याच्या तोंडात आणखी विष भरावे. अमावास्येची रात्र ही जशी पूर्ण काळोखामुळे मुळातच भय उत्पन्न करणारी असून त्यात आणखी पिशाच्यांचा संचार व्हावा. वज्राग्नी हा जसा स्वभावतःच अत्यंत दाहक असून त्याने आणखी आग्नेयास्त्र धारण करावे, त्याप्रमाणे तुझ्या विश्वरूपाची तोंडे मुळातच भयंकर असून त्यात आणखी त्यांचा आवेश त्यात न मावता बाहेर वाहत आहे. तेव्हा मला असे वाटते की तो वाहत असलेला आवेश नसून ते जणू काय आमच्यावर मरणरसाचे लोंढेच आले आहेत. प्रलय काळाचा प्रचंड वारा आणि महाप्रलय काळाचा अग्नी हे जेव्हा एकत्र होतात तेव्हा काय एक जळणार नाही. तशी तुझी संहार करणारी मुखे पाहून धैर्य तर आम्हास नाहीसे झाले आहे. आता मी वेडा झाल्यामुळे मला दिशा दिसत नाहीत. एवढेच नाही तर माझी मला ओळख नाही असे झाले आहे. विश्वरूप डोळ्याने पाहिले नाही तो सुखाचा दुष्काळ पडला. म्हणून आता तू हे आपले अस्तव्यस्त रूप आवरून घे. तू असे करशील असे मला माहीत असते तर मी ही गोष्ट मला सांगासे कशाला म्हटले असते. आता या स्वरूप प्रलयापासून माझे प्राण एक वार वाचव महाराज. अहो श्रीकृष्णा, जर आपण आमचे मालक आहात तर माझ्या जीविताच्या आत ढाल घाला, म्हणजे हा विश्वरूपी महामारीचा पसारा पुन्हा आपल्या स्वरूपा ठिकाणी साठवा. हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ अशा देवा, ऐक. तू जो चैतन्य आहेस त्या तुझ्यामुळे सर्व विश्व वसते आहे, म्हणजे विश्वाचे अस्तित्व तुझ्या सत्तेवर आहे. ते विसरलास व हे उलटे संहार करण्याचे काम आरंभले आहेस. एवढ्याकरता हे देवातील राजा श्रीकृष्णा, लवकर प्रसन्न हो व आपल्या मायाशक्तीला आवर व मला या मरणासारख्या मोठ्या भयातून बाहेर काढ. इतके तुला मोठ्या दीनपणे वारंवार म्हणावे असं मी विश्वरूपाच्या योगाने खरोखर भयलो आहे. ज्यावेळी अमरावतीवर राक्षसांचा हल्ला आला त्यावेळी मी एकट्याने तो परतवला व जो मी साक्षात काळ समोर आला तरी भय न धरणारा असा आहे. परंतु देवा, ही विश्वरूप गोष्ट त्यातली नव्हती. इथे तू मृत्यूवर ताण करून या सर्व विश्वासकट माझा देखील ग्रास करण्याचा दुर्घट प्रसंग आणला आहेस. प्रलयाचा काळ नसताना मध्येच कसा तू काळ प्राप्त झाला आहेस. हे त्रैलोक्य बिचारे अल्पायुषी झाले असे वाटते. अरे रे विपरीत देवावा, विश्वरूपाच्या दर्शनाने शांत व्हावे म्हणून खटपट केली, तू अकल्पित विघ्न उत्पन्न झाले. हाय, हे त्रैलोक्य आता नाहीसे होत चालले आहे. तू हे आता गिळावयास लागला आहेस. एकसारखे तोंडे पसरून ही सैन्य चाही बाजूने तू ग्रासित आहेस, हे प्रत्यक्ष नाही काय. अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसंघैः भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः. हे कौरवांच्या वंशातील वीर, आंधळ्या धृतराष्ट्राचे पुत्र नव्हेत का? अरे अरे, हे तर आपल्या परिवारासुद्धा तुझ्या तोंडात पूर्णपणे गेलेच म्हणावयाचे. आणि जे जे यांच्या मदतीकरिता देशोदेशीचे राजे आले आहेत त्यांची वार्ताही सांगू जाता येणार नाही. कोणी उरणार नाही असा तू सर्वांचा सरसकट ग्रास करीत आहेस. मदोन्मत्त हत्तीचे समुदाय तू घटाघट गिळीत असून युद्धभूमीवरील सेना समुदाय तू गिळून टाकीत आहेस. तोफांवरून मारा करणारे लोक व पायांनी चालणारे पायदळ
यांच्या झंडीच्या झुंडी तुझ्या मुखात नाहीशा होत आहेत, नाही का? जी शस्त्र यमाची भावंड आहेत व ज्या शस्त्रांपैकी एकच सर्व विश्वाला गिळेल अशी कोट्यावधी शस्त्रे तू गिळीत आहेस. हत्ती, घोडे, रथ, पायदळ असा चतुरंग सेनेचा परिवार आणि घोडे जोडलेले रथ यास परमेश्वरा तू दात न लावता गिळीत आहेस व या योगाने कसा चांगला संतुष्ट झाला आहेस बरे. अहो, भीष्मांसारखा खरेपणात प्रसिद्ध आणि शौर्यात तरबेज असा दुसरा कोण आहे? तो देखील आणि द्रोणाचार्य ब्राह्मणही. अरे अरे, तू गिळलास? आहा, सूर्याचा मुलगा जो वीर कर्ण तो आपल्या मुखात गेला हो, गेला. आणि आमच्याकडचे सर्व योद्धे तर तू केसासारखे नाहीसे केलेले मी पाहत आहे. हाय हाय, ब्रह्मदेवा, भगवंताच्या या अनुग्रहाने कसे झाले? या विपरीत फलप्राप्तीच्या योगाने असे झाले की मला आपले विश्वरूप दाखवा अशी भगवंताची प्रार्थना करून या दीनजगास मी स्थितीकाली मरण आणले. आणि मागे देवाने थोड्या बहुत युक्तीने विभूती सांगितल्या, परंतु त्या व्यापकपणासारखा देव मला दिसेना म्हणून विनंती करण्यास मी सरसावलो. म्हणून जे भोगावयाचे आहे ते कधीही चुकणार नाही आणि जसे होणार असेल त्यासारखी बुद्धी होते. माझ्या प्रारब्धात लोकांनी मला दोष द्यावा असे असेल ते कसे चुकेल? पूर्वी समुद्र मंथनाकाली देव अमृत देखील देवांच्या हाती लागले, तेव्हा देवांनी गप्प बसावे की नाही? परंतु देव स्तब्ध बसले नाहीत. मग शेवटी ज्याप्रमाणे कालकूट विष समुद्र मंथनापासून उत्पन्न केले, परंतु ते एका प्रकारे थोडे होते, कारण ती केलेली गोष्ट निराकरण करण्याजोग्या गोष्टींपैकी एक होती आणि त्यावेळेचे ते संकट शंकराने निवारण केले. पण हल्लीचा जो हा विश्वरूपाचा प्रकार आहे हा प्रत्यक्ष पेटलेला वाराच आहे, तर तो कसा आवरेल? विषाने भरलेले आकाश कुणास गिळता येईल काय? महाकाळाबरोबर खेळता येईल असे कोणाच्या अंगी सामर्थ्य आहे? याप्रमाणे अर्जुन दुःखाने कष्टी होऊन मनामध्ये शोक करीत होता, परंतु तो सांप्रत देवाचे मनोगत काय आहे हे ओळखत नव्हता. कारण मी अर्जुन मारणारा आणि हे कौरव माझ्या हातून मरणारे अशा मोठ्या मोहाने तो घेरला होता. ती भुरळ दूर करण्याकरिता श्रीकृष्णाने हे विश्वरूप रूपी आपले खास स्वरूप त्याला दाखवले. अर्जुना, वास्तविक कोणी कुणाला मारित नाही, यात मीच स्वतः सर्वांचा नाश करतो. हे तत्व विश्वरूपाच्या निमित्ताने श्रीकृष्ण उघड करून दाखवत आहे. परंतु ते अर्जुनास न कळल्यामुळे तो व्यर्थ शोकाकुल होऊन नसलेली भीती उगीच वाढवित आहे. वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि केचिद्विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमांगैः. त्या प्रसंगात तो अर्जुन म्हणाला, अहो हे पहा, ज्याप्रमाणे ढग आकाशामध्ये नाहीसे व्हावेत त्याप्रमाणे तलवार आणि चिलखतासह दोन्हीकडचे सैन्य एकाच वेळेला तोंडात गेले आहेत. अथवा महाकल्पांताच्या अखेरीस ज्या वेळेला विश्वावर सर्वनाशक यमाचा रोष होतो त्यावेळेला तो पाताळासह 21 वर्गांना ग्रासून टाकतो. अथवा प्रतिकूल देवाच्या योगाने कृपणाचे ठेवे सहजच जेथे तेथे नष्ट पावतात, त्याप्रमाणे एकत्र झालेली सैन्ये या तोंडामध्ये एकदम शिरली आहेत. परंतु कसे कर्म विपरीत आहे पहा की त्यापैकी एक देखील तोंडाच्या सपाट्यातून सुटत नाही. ज्याप्रमाणे उंटाने अशोकाचा ढागळा चघळावा त्याप्रमाणे हे लोक तोंडामध्ये वाया गेलेले आहेत. परंतु मुकुटासुद्धा मस्तके दाढांच्या चिमटात पडलेली कशी पीठ होताना दिसत आहेत. मुकुटांवरील काही रत्ने दातांच्या फटीत सापडली आहेत. काही रत्नांचे झालेले पीठ जिभेच्या बुडास लागले असून काही दाडांचे अग्रभागही त्या पीठाने माखून गेले आहेत. अथवा ज्याप्रमाणे विश्वरूपी काळाने लोकांची शरीरे व बळे जरी गासली तरी जीवांची देहाचे उत्तम भाग जी लोकांची मस्तके ती अवश्य राखली, त्यामुळे मस्तके निश्चयाने शरीराचे उत्तम भाग होती, म्हणून ती महाकाळाच्या विश्वरूप काळाच्या तोंडात जरी गेली तरी पण शेवटी उरली, म्हणजे विश्वरूप महाकाळाच्याही तोंडात नाशिक झाली नाहीत. मग अर्जुन म्हणावयास लागला, हे काय, जन्माला आलेल्या प्राण्याला दुसरी गतीच नाही. सर्व जग आपोआप विश्वरूपाच्या मुखरूपी डोहात जात आहे. या सर्वच सृष्ट्या मुखाच्या वाटेला लागले असून हे विश्वरूप उगीच जागच्या जागीच त्याला गिळून टाकीत आहे. ब्रह्मदेव आदी करून सर्व हे उंच असलेल्या मुखामध्ये वेगाने जात आहेत आणि बाकीचे जे साधारण प्रतीचे लोक आहेत त्या अलीकडच्या तोंडातच पडत आहेत. आणखीन देखील जेवढे प्राणी आहेत तेवढ्या सर्वांना सत्पन्न झालेल्या ठिकाणीच मुख गिळून टाकीत आहे. परंतु याच्या मुखातून खरोखर काहीच सुटत नाही.
यथा नदीनां बहुवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखाः द्रवन्ति तथा तवामी नरलोकवीराः विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति. ज्याप्रमाणे मोठ्या नद्यांचे प्रवाह मोठ्या वेगाने समुद्राला येऊन मिळतात, त्याप्रमाणे तितक्याच वेगाने सर्व बाजूंनी हे जग त्याच्या मुखात घुसत आहे. आयुष्याच्या मार्गाने रात्रंदिवसाच्या पायऱ्या करून सर्व प्रकारचे प्राणी त्वरित प्रवेश करण्याचे साधित आहेत. यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगाः विशन्ति नाशाय समृद्ध वेगाः तथैव नाशाय विशन्ति लोकाः तवापि वक्त्राण्यभिविज्वलन्ति. पेटवलेल्या डोंगरांच्या दरीमध्ये ज्याप्रमाणे पतंगांचे समुदाय उड्या घालतात, त्याप्रमाणे पहा, हे सर्व लोक या तोंडामध्ये येऊन पडत आहेत. परंतु लोखंड जसे पाण्याला शोषून टाकते, त्याप्रमाणे जेवढे म्हणून प्राणी या मुखात जात आहेत, तेवढ्यांचे वहिवाटीला नामरूप राहत. लेलिह्यसे ग्रसमानः समन्ता लोकान् समग्रान् वदनैर्ज्वद्भिः तीजोभिरापुर्य जगत् समग्रम भासस्तवो ग्राह प्रतपंती विष्णोः. आणि इतकीही खाणे खात असता भूक काहीच कमी होत नाही. याच्या जठराग्नीला कितीतरी विशेष प्रखरता आली आहे. जसा एखादा रोगी तापातून बरा व्हावा म्हणजे त्याला खाखा सुटते, अथवा जसे एखाद्या भिकारी मनुष्याला दुष्काळ संपून सुकाळ आला म्हणजे खाखा सुटते, त्याप्रमाणे ओष्ठप्रांत चाटताना जिभेची हलण्याची गडबड दिसते. ज्ञा, तसेच खाण्याचा जेवढा म्हणून पदार्थ आहे, त्यापैकी तुझ्या तोंडापासून कशाचाच बचाव झाला नाही. खरमरीत भूक लागलेल्या स्थितीची ही कशी अपूर्वता आहे. सर्व समुद्रच पिऊन टाकावा की काय, किंवा पर्वतच गट्ट करावा की काय, अथवा हे संपूर्ण विश्वच दाढेखाली घालावे की काय, सगळ्या दिशाच गिळून टाकाव्यात, अथवा चांदण्या चाटून पुसून घ्याव्यात, अशी ही देवा तुला साहजिकच हाव दिसत आहे. ज्याप्रमाणे विषयभोगाने भोगण्याची इच्छा वाढते, अथवा सर्पणाने अग्नीची खाखा होते, त्याप्रमाणे तुझी तोंडे सारखी खात असतानाही पुन्हा पुन्हा खाखा करीतच राहिली आहेत. एकच तोंड पण कसे व केवढे पसरले आहे. ज्याप्रमाणे वडवा नळामध्ये कवड घालावे, त्याप्रमाणे हे तिन्ही लोक तुझ्या जिभेच्या ठोकालाच लागलेले दिसतात. अशी एका तोंडाची अशी वाट झाली. अशी आपल्या विश्वरूपात असंख्य तोंडे आहेत. आता इतक्या मुखांना इतकी त्रिभुवने कोठली. तेव्हा ज्याच्या तेजाचा ताप सहन करणे अशक्य आहे, अशा तू त्यांना खायला न मिळता ती इतकी कशाला वाढवलीस. अहो, बिचारे जगत तुझ्या तोंडातून निघणाऱ्या ज्वाळांच्या भडक्यात सापडले आहे. ज्याप्रमाणे वणव्याच्या वेढ्यात जलावरे सापडावीत, आता त्याप्रमाणे जगाला झाले आहे. हा तारणारा देव नाही तर हे सर्वांचे अनिष्ट कर्मच विश्वरूपाने ओढवले आहे, अथवा जगदरूपी जलचरांना विश्वरूप हे काळरूपी जाळेच पसरले आहे. आता या विश्वरूपाच्या शरीराचे तेज हेच कोणी एक पारध्याचे जाळे आहे, त्यातून स्थावर जंगमाला कोणत्या बाजूने निसटून जाता येईल. मला वाटते ही तोंडे नाहीत तर ती पेटलेली लाखेची घरेच जगाला प्राप्त झाली आहेत. आपल्या आगीने आपण दुसऱ्याला कसे पोळतो हे अग्नीच जरी कळत नाही, तथापि ज्याला अग्नीची आग लागते त्याचे प्राण वाचत नाहीत. किंवा आपल्या तीक्ष्णपणाने दुसऱ्याचा कसा घात होतो हे हत्यार काय जाणते का. किंवा ज्याप्रमाणे विषास आपण किती प्राणघातक आहोत याची खबरही नसते, त्याप्रमाणे तुला आपल्या स्वतःच्या उग्रपणाची बिलकुल आठवणच नाही. पण इकडे अलीकडच्या तोंडात सर्व जगाचा नाश होऊन राहिला आहे. देवा, तू सर्व जगाला व्यापून असणारा जर एकच आत्मा आहेस, तर मग आम्हाला प्राण घेणारे यमाप्रमाणे का झाला आहेस. मी तर आपल्या जगण्याची आशाच सोडली आहे, आणि तूही काही भेडभाड धरू नकोस. तुझ्या मनात जे काही आहे ते खुशाल स्पष्टपणे सांगून टाक. या उग्ररूपाला तू किती वाढवीत आहेस. देवा, आपल्या स्वतःच्या अंगी असलेले भगवंतपण म्हणजे पालन करण्याचा स्वभाव आठव. नाहीतर तसे करणे आपल्या मनात नसेल तर माझ्यापुरती तरी कृपा कर. आख्याही मेकु भवानुग्र रूपो नमोस्तु ते देववर प्रसीद. विज्ञातुमिच्छामि भवन्तमाज्ञं नहि प्रजानामि तव प्रवृत्तिं. 31. परंतु वेदाकडून जाणली जाणाऱ्या त्रैलोक्याच्या मूळ कारणा व सर्व जगाला नमस्कार करण्यास योग्य अशा हे श्रीकृष्णा, एक वेळ माझी विनंती ऐक. ज्ञा, त्या शूर अर्जुनाने याप्रमाणे बोलून आपल्या मस्तकाने प्रभूच्या चरणास वंदन केले व मग म्हणाला, हे जगतप्रभू श्रीकृष्णा, आपण ऐकावे, माझे समाधान व्हावे म्हणून मी विश्वरूपाचे ध्यान विचारले, आणि इतक्यात एकदम तू सर्व त्रैलोक्य संहारच करीत सुटलास. तेव्हा तू आहेस तरी कोण, व इतकी ही भयंकर तोंडे कशाकरता तयार केली आहेस, व या सर्वच हातात शस्त्रे कशाकरता धारण केली आहेस. जेव्हा तेव्हा रागीटपणे अधिक वाढून आकाशालाही कमीपणा आणत आहेस. तू डोळे भयंकर वटारून आम्हाला भीती काय म्हणून दाखवित आहेस. देवा, येथे सर्वनाश करणाऱ्या काळाबरोबर स्पर्धा काय म्हणून केली जात आहे.
या करण्यात तुझा अभिप्राय काय आहे तो तुम्हाला सांगावास. अर्जुनाच्या या भाषणावर श्रीकृष्ण म्हणाले, मी कोण आहे आणि एवढ्या उग्रतेने कशाकरता वाढत आहे हेच तू विचारित आहेस ना. श्री भगवान वाच. कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे ये अवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः. 32. तर अरे मी काळ आहे हे पक्के समज. मी जगाचा नाश करण्याकरता मोठा होत आहे. माझी तोंडे चहूकडे पसरली आहेत, पण मी त्या तोंडांनी हे सर्व विश्व आता गिळून टाकीन. असे ऐकून अर्जुन म्हणाला, हाय हाय, या सर्व सैन्याच्या सैन्यच विश्वरूपाच्या उग्रतोंडात जात आहे. अशा या पहिल्या संकटाने मी त्रासलो म्हणून श्रीकृष्णाची प्रार्थना केली. त्यावर तो हा श्रीकृष्ण परमात्मा अनिष्ट रूपाने प्रगट झाला. त्यावर कठीण बोलण्याने अर्जुन निराश व कष्टी होईल म्हणून लागली श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, पण यात दुसरी आणखी एक गोष्ट आहे. तर आत्ताच्या या संहाररूपी संकटाबाहेर फक्त तुम्ही पांडव आहात असे भगवान बोलले. त्यावेळी अर्जुनाने जाण्याच्या बेतात आलेले आपले प्राण सावरून धरले. अर्जुन मरणरूप महामारीत सापडला होता. तो पुन्हा सावध होऊन श्रीकृष्णाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागला. अर्जुना, तुम्ही पांडव तेवढे माझे असल्यामुळे तुमच्या वाचून बाकी इतर सर्वांचा ग्रास करण्याला मी तयार झालो आहे असे तू पक्के समज, असे देव त्यावेळी म्हणाले. विजेच्या प्रचंड अग्नीमध्ये ज्याप्रमाणे लोण्याचा गोळा घालावा त्याप्रमाणे हे जग तू माझ्या तोंडामध्ये हे पाहिलेस तर त्यामध्ये खात्रीपूर्वक काहीच शिल्लक राहणार नाही. हे पहा, या सैन्याकडून व्यर्थ बडबड केली जात आहे. हे जे सैन्याचे समुदाय जमून शौर्यवृत्तीच्या बळाने गुरगुरत आहेत व हत्तींचे थवे आपली सैन्य यमाच्या वरचढ आहेत असे त्यांचे जे वर्णन करीत आहेत, ती म्हणतात ती सैन्य अशी वल्गना करतात की आम्ही प्रतिसृष्टी करू, शपथ वाहून म्हणजे प्रतिज्ञेने मृत्यूला मारू आणि या विश्वाचा खोट भरू, आम्ही सर्वच पृथ्वी गिळू व हे आकाश वरच्यावरच पेटवून भस्म करू. इतकेच काय, एवढा चंचल वारा, पण त्याच देखील आम्ही आपल्या बाणाने जागच्या जागी जखडून टाकू. पराक्रमाच्या मदावर स्वार झालेले जे सैनिक आहेत ते अशा या चतुरंगरूप संपत्तीच्या सहाय्याने महाकाळाबरोबर स्पर्धा करतात. त्यांचे शब्द शस्त्रापेक्षा तीक्ष्ण आणि अग्नीपेक्षा दाहक आहेत असे वाटतात. आणि या शब्दांच्या मारकपणाची तुलना काळकूट विषाशी केली तर काळकूट विषाला मधुर म्हणावे लागेल. अशी जरी ते गर्वाने वल्गना करीत आहेत तरी हे गंधर्व नगरीचे लोटच आहेत किंवा पोकळीचे मेंढोळे आहेत. अथवा जशी चित्रांची रंगीत पोकळ फळे करतात त्याप्रमाणे हे वीर आहेत असे समज. हा सैन्य समुदाय म्हणजे मृगजळाचा पूर आलेला आहे. हे सैन्य नव्हे तर कापडाचा साप केलेला आहे, अथवा हे सजावून मांडलेले भोपैक आहे. तस्मात्त्वमुत्थिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं मयैवेते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. यांच्या बाह्यस्वरूपाशिवाय ज्या सामर्थ्याने ते हालचाल करतात ते सर्व सामर्थ्य मी मागेच नाहीसे केले आहे. आता हे सर्व वीर मातीच्या चित्रातील वेताळासारखे जिवंत आहेत. खांबावरल्या बाहुल्यांना हलवणारे दोरी तुटली म्हणजे हवे त्याने त्या बाहुल्यास ढकलले असता त्या उलथून पडतात. ज्ञा, त्याप्रमाणे सैन्याचा हा आकार नाहीसा करण्याला काहीच वेळ लागणार नाही. एवढ्याकरता अर्जुना शहाणा हो आणि लवकर उठ पाहू. विराट राजाच्या गायी हरण करण्यास जेव्हा हे कौरव मत्स्य देशात आले होते त्यावेळेस सरसकट सर्वांनाच तू मोहनास्त्र घातलेस. म्हणून विराटाच्या अतिशय भित्र्या अशा उत्तर नावाच्या मुलाने सुद्धा जशी सर्वांची वस्त्रे हिसकावून त्यांना नग्न केले, आता हे त्यापेक्षाही तेजोहीन झालेले आहेत व आयता युद्धाचा प्रसंग आलेला आहे. तर तू त्यांना स्मार व एकट्या अर्जुनाने शत्रू जिंकले असे यश मिळव. आणि यात केवळ रिकामे यशच मिळणार आहे असे नाही, तर संपूर्ण राज्य देखील त्यात आलेले आहे. अर्जुना, तू केवळ नावाला मात्र कारण हो. द्रोणञ्च भीष्मञ्च जयद्रथञ्च कर्णं तथान्यानपि योद्धवीरान् मया हतांस्त्वं जहिमा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान्. द्रोणाची पर्वा करू नकोस, भीष्मांचे भय धरू नकोस व कर्णावर शस्त्र कसे चालवू असे म्हणू नकोस. जयद्रथाकरता काय उपाय करावा याविषयी तुझ्या बुद्धीला विचार करण्याचे काही कारण नाही. आणखी वरीलप्रमाणे जे नावाजलेले वीर आहेत ते देखील एक एक पाहिले तर सर्वच भिंतीवर काढलेल्या सिंहाच्या चित्रासारखे ओल्या हाताने पुसून घेण्यास योग्य आहेत असे समज. अर्जुना, अशी वास्तविक स्थिती असताना युद्धाचा समुदाय तो काय उरला आहे? हा सर्व नुसता आभास, पोकळ देखावा आहे. बाकी म्हणजे बाह्य देखाव्याशिवाय इतर बल, तीज वगैरे सर्व मी नाहीसे केले आहे. ज्या वेळेला तू हे सैनिक माझ्या तोंडात पडत असताना पाहिलेस त्याच वेळेला या सर्वांचे आयुष्य संपले असे समज. आता हे पोकळ सोपटाप्रमाणे राहिले आहेत. म्हणून लवकर उठ. मी यास आतून मारले आहे व तू यास बाहेरून मार.
व नसत्या मिथ्या शोकसंकटात पडू नकोस. आपणच निशाण उभे करावे व आपणच त्यास कौतुकाने बाण मारून ते खाली पाडावे. यात जसे बाण हे निमित्त मात्र आहेत, त्याप्रमाणे या सर्वांस मीच उत्पन्न केले व मीच मारले आहे. या बाणांप्रमाणे यात तू केवळ निमित्त मात्र आहेस असे समज. बाबा अर्जुना, तुझ्या हिताला विरुद्ध असे काही जे उत्पन्न झालेले होते ते उत्पन्न झाल्या क्षणीच वाघाने नेले, म्हणजे उत्पन्न झाल्याबरोबरच ते नाहीसे झाले. आता वाटेतील काटा आयता निघाल्यामुळे तुला मिळालेल्या राज्यासह यश तू भोग. तुझे भाऊबंद स्वभावतच गर्वाने फुगून गेले होते व जगामध्ये ते बलवान व मदोन्मत्त झाले होते. त्यास मुळीच आयास न लागता तू साफ नाहीसे केलेस. अर्जुना, ह्या जगामध्ये अशा ह्या सर्व गोष्टी सर्व जगताच्या वाचारूपी पटावर लिहून ठेव. संहार करशील हे माझ्या मनाला पटत नाही. तेव्हा खुणेने देव म्हणाले, अरे अर्जुना, फक्त या दोन्ही सैन्यांचे आयुष्य संपले हे मी तुला प्रत्यक्ष दाखवले. यांच्याशिवाय इतर सर्व लोक आपापल्या योग्य काळी मरण पावतील. हा इशारा देण्यास देवाला जितका वेळ लागला तितक्या वेळात अर्जुनाने पुन्हा पूर्वीप्रमाणे सर्व लोक सुखरूप असलेले पाहिले. मग अर्जुन म्हणावयास लागला, देवा, या विश्वरूपी सोंगाचा तू सूत्रधार आहेस. हे सर्व जग पूर्वस्थितीला आले ना? परंतु या तुझ्या खेळात दुःखसागरात पडलेल्या जीवांना तू ज्या प्रकारे बाहेर काढतोस ती तुझी कीर्ती हे हरी मी आठवीत आहे. वारंवार आपली कीर्ती आठवीत असताना आम्ही ब्रह्मसुखाचा सोहळा भोगतो व त्या भोगात हर्षरूप लाटांवर आम्ही लोळत आहोत. अहो देवा, जग हे जगल्यामुळे तुझ्या ठिकाणी प्रीती धरीत आहे आणि त्या दुष्टांना तुझ्यापासून अधिकाधिक नाश आहे. परंतु हे देवा, त्रिभुवनातील राक्षसांना तू महाभय साक्षात मृत्यूच आहेस. म्हणून ते भयाने 10 दिशांच्या पलीकडे पळून जातात. बाकीचे सुर, सिद्ध, किन्नर फार काय सांगावे. हे स्थावर जंगमात्मक हे जग आहे, ते सर्व तुला आनंदभरीत होऊन नमस्कार करत आहे. कस्माच्च तेन नमेरन महात्मन घरीयसे ब्रह्मणोप्यादि कर्त्रे अनंत देवेश जगन्निवास त्वम अक्षरम सत्सत तत्परम यत. हे श्रीकृष्णा, येथे हे राक्षस कोणत्या कारणामुळे तुमच्या चरणाला शरण न येता दूर पळून गेले आहेत आणि हे तुम्हाला तरी काय पुसावयाचे आहे? एवढे तर आमच्याही लक्षात येण्यासारखे आहे. तर हे पहा, सूर्य उगवला असता अंधार कसा टिकाव धरणार? तू आत्मप्रकाशाची खाण आहेस आणि आमच्या पुढे प्रत्यक्ष प्रगट झाला आहेस. म्हणून सहजच राक्षसांची दुर्दशा उडाली आहे. इतके दिवस हे श्रीरामा, हे आमच्या काहीच समजण्यात आले नाही. हे तुझे अगाध सामर्थ्य आताच आमच्या नजरेस येत नाही. ज्या महद्ब्रह्मापासून अनेक सृष्टींच्या पंक्ती व प्राणीमात्रांचे समुदायरूप वेली उत्पन्न होत असतात, त्या महद्ब्रह्माला प्रभो आपली इच्छा प्रसवली आहे. देवा, आपण अंतरहित असून आपल्या गुणांची गणती नाही. आपण अमर्याद तत्वरूप असून आपले अस्तित्व त्रिकाल बाधित आहे. आपण अखंड निष्प्रतिबंधपणे सर्वत्र व्याप्त आहात आणि आपण देवांचे राजे आहात. हे नित्य कल्याणरूप देवा, महाराजा, तू त्रैलोक्याला आश्रय आहेस. तू अविनाशी आहेस. देवा, सत व असत तूच आहेस व त्या पलीकडे जे तेही तूच आहेस. त्वमादिदेव पुरुषः पुराणः त्वमस्य विश्वस्य परम निधानम वेत्तासि वेद्यम च परम च धाम त्वया ततम विश्वम अनंत रूप. देवा, तू प्रकृती व पुरुषाचे मूळ आहेस. महत्त्वांचा शेवटही तूच आहेस. तू जन्मरहित आहेस व तू सगळ्यांच्या पूर्वीचा आहेस. देवा, तू सर्व जगाचे जीवन आहेस व जीवांचा शेवटही तुझ्यात होतो व भूत भविष्याचे ज्ञान तुझ्या हाती आहे. हे जीवांशी अभिन्न असणाऱ्या देवा, श्रुतीच्या नेत्रास म्हणजे ज्ञानास गोचरस हे स्वरूप सुख ते तू आहेस आणि त्रैलोक्याला आधारभूत जी माया, त्या मायेला आधारही तूच आहेस. म्हणून देवा, तुला श्रेष्ठ असे आश्रयस्थान म्हणतात आणि प्रलय काळाच्या शेवटी माया ही तुझ्या स्वरूपी लीन होते. फार काय सांगावे देवा, तुझ्याकडून सर्व विश्व विस्तारले गेले आहे. ज्या तुला अनंत रूपे आहेत त्या तुझे वर्णन कोणी करावे? वायुर्यमोग्निर्वरुणः शशांकः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोस्तु ते सर्वत एव सर्व अनंतवीर्यामित विक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोसी सर्वः. देवा, काय काय एक तू नाहीस? अरे, तू कोणत्या ठिकाणी नाहीस हे वर्णन करणे पुरे. तू जसा असशील तशा त्या तुला नमस्कार असो. हे अनंता,
तू वायू आहेस व जगाचे शासन करणारा यम तू आहेस. सर्व प्राण्यांच्या समुदायात असणारा जो अग्नी जठराग्नी तो तू आहेस. देवा, तू वरुण चंद्र व जगत उत्पन्न करणारा ब्रह्मदेव आहेस व त्या ब्रह्मदेवाचा श्रेष्ठ असा आदिजनक तू आहेस. आणि हे जगन्नाथा, आणखी जे जे म्हणून काही ज्याला रूप आहे अथवा नाही ते सर्व तूच आहेस. म्हणून तशा त्या तुला मी नमस्कार करतो. अशा प्रीतियुक्त अंतःकरणाने अर्जुनाने भगवंताची स्तुती केली. मग पुन्हा प्रभो तुला नमस्कार असो असे 2 वेळा म्हणाला. पुन्हा त्या श्रीमूर्तीला साद्यंत पाहिली आणि पुन्हा आपणास नमस्कार असो असे 2 वेळा म्हणाला. त्या मूर्तीचे एक एक अवयवाचे भाग पाहता पाहताना त्याच्या अंतःकरणास समाधान वाटले आणि पुन्हा आपणास नमस्कार असो असे 2 वेळा म्हणाला. या सर्व स्थावर जंगमात्मक जगामध्ये अखंडित जो प्रभू त्याला पाहिले आणि पुन्हा आपणास नमस्कार असो असे 2 वेळा म्हणाला. अशी ती अनंत व अद्भुत रूपे जो जो आश्चर्यकारक रीतीने अर्जुनाच्या पुढे प्रगट होत होती तो अर्जुन प्रभू आपणास नमस्कार असो असे म्हणत होता. नमस्ते नमस्ते याहून दुसरी स्तुती त्याला आठवेना आणि निवांतपणे राहावे हेही सहन होईना. कशा प्रेमभावाने तो अर्जुन नमस्ते नमस्ते अशीच गर्जना करत होता ते कळत नाही. फार काय सांगावे. याप्रमाणे अर्जुनाने हजारो नमस्कार केले व पुन्हा म्हणाला, हे माझ्या समोर असणाऱ्या हरी, तुला नमस्कार असो. देवाला पाठपोट आहे की नाही याचा विचार करून आम्हाला काय प्रयोजन आहे. परंतु महाराज, पाठमोरा जो तू त्या तुला नमस्कार असो. माझे पाठीमागे तू उभा आहेस म्हणून मी आपल्यास पाठमोरे असे म्हणतो. परंतु हे परमेश्वरा, जगाशी समोर अथवा पाठमोरे होणे हे तुझ्या ठिकाणी संभवत नाही, कारण जगद्रूप तूच आहेस. आता वेगवेगळ्या अवयवांचे वर्णन करण्याचे देवा मला कळत नाही. याकरता सर्व चराचर बनून सर्वांच्या आत आत्मरूपाने तूच आहेस, त्या तुला नमस्कार असो. देवा, अनंत बलाच्या आवेशाचे तू ठिकाण आहेस व तुला पराक्रमाला मोजता येत नाही. तू तिन्ही काळी सारखा एक रूप असतोस आणि सर्व देवांच्या रूपाने तूच आहेस, त्या तुला नमस्कार असो. ज्याप्रमाणे सर्व पोकळीत आकाश हे पोकळीहून असते त्याप्रमाणे तू सर्वांना व्यापून सर्व झाला आहेस. फार काय सांगावे. हे सर्व त्रिभुवन केवळ तूच आहेस. परंतु क्षीरसागरावर जशा क्षीराच्या लाटा असतात त्याप्रमाणे त्रिभुवन हे तुझ्या ठिकाणी आहे. म्हणून हे देवा, तू या सर्व जगाहून वेगळा नाहीस हे खरोखर माझ्या अनुभवाला आले आहे. तर आता देवा, सर्व तूच आहेस. सखेति मत्वा प्रसभंय दुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेति, अजानता महिमानं तवेदं, मया प्रमादात प्रणयेन वापी. परंतु तुझा एवढा मोठा महिमा असूनही हे प्रभू आम्ही तुला केव्हाच जाणले नाही आणि त्यामुळे आम्ही तुझ्याशी असलेले आप्तसंबंधाचेच नाते लक्षात घेऊन त्या दृष्टीने तुझ्याशी वागणूक ठेवली. अरे अरे, ही फारच अनुचित गोष्ट झाली की मी सड्याचे कामी अमृताचा उपयोग केला आणि लहानसे शिंगरू घेऊन त्याचे मोबदल्यात कामधेनूच देऊन टाकली. तू म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष परिसाचा खडाच लाभला होतास, पण तो फोडून आम्ही त्याचा उपयोग पाया भरण्याच्या कामी केला, अथवा आम्ही कल्पवृक्ष तोडून त्याचे शेत राखण्याकरता कुंपण केले. मला तू म्हणजे चिंतामणी नामक रत्नांची खाणी का लाभ झालास, परंतु या रत्नाचा उपयोग ओढाळ गुरांना हाकण्यासाठी केला. याच तऱ्हेने तुझी प्राप्ती झाली असताही ती प्राप्ती तू स्नेही म्हणून व्यर्थ घालवणी. मागच्या सर्व गोष्टी असू देत, आजचीच प्रत्यक्ष गोष्ट पहा की हे युद्ध कसले व काय किमतीचे आहे. पण तू मूर्तिमंत परब्रह्म असताही तुला या युद्धात मी सारथी केले आहे. हे दातारा, तडजोड करण्याकरता कौरवांच्या घरी आम्ही तुला पाठवले. अशा प्रकारे देवा, तू प्रत्यक्ष जागृत दैवत असूनही तुला आम्ही तडजोडीसारख्या सामान्य व्यवहाराकरता खर्ची घातले. तू योग्यांचे समाधी सुख आहेस. मी कसा मूर्ख की हे मी जाणले नाही व तुझ्या तोंडावर तुला वर्मी लागेल असे भाषण बोलत होतो. यच्चावहासार्थमसत्कृतोसी विहारशय्यासन भोजनेषु एको अथवाप्यच्युत तत्समक्षम तत्क्षामये त्वामहमप्रमेयम. या विश्वाचे जे अनादी मूळ जो तू ज्या सभासदांमध्ये बसत होतास तेथे जे शब्द नातलगांशी बोलत असताना शोभतील त्या शब्दांनी आम्ही तुझ्याशी विनोद करत होतो. आम्ही केव्हा तरी तुझ्या घरी येत होतो तेव्हा तू स्वतःच आमचे आदरातिथ्य करून आम्हास मान देत होतास व जरी तू आम्हास मान देत होतास तरी सुद्धा तुझ्याशी अतिपरिचय असल्यामुळे आम्ही उलट तुझ्यावरच रुसून जात होतो. देवा,
तू पाया पडून आमची समजूत केली पाहिजे असं आम्ही हट्ट करीत होतो व या हट्टाप्रमाणे आम्ही तुझ्याशी अनेक गोष्टी केल्या. मी तुझा प्यारा मित्र या नात्याने तुझ्यापुढे पाठ करून बसत होतो. श्रीकृष्णा, ही काय आमची योग्यता होती? पण महाराज, आम्ही चुकलो. देवाशी दांडपट्टा खेळत होतो, आखाड्यात देवांशी कुस्ती करीत होतो व सोंक्या खेळताना देवाला धिक्कारून बोलत होतो व हातघाईवर येऊन देवाशी भांडत होतो. जी चांगली वस्तू असेल ती झटपट मागत होतो. तू देव सर्वज्ञ, पण तुला देखील शहाणपणाच्या गोष्टी सांगत होतो. त्याचप्रमाणे आम्ही तुझे काय लागतो असे म्हणत होतो. हा अपराध असा आहे की जो त्रिभुवनातही मावणार नाही. परंतु देवा, मी तुझ्या पाळावर हात ठेवून शपथ घेऊन सांगतो की हे अपराध आमच्या हातून नकळत अज्ञानामुळे झाले आहेत. जेवणाच्या वेळी देव माझी खरोखर प्रेमाने आठवण करीत असे, पण माझा निर्लज्ज गर्व पहा की मी फुगूनच बसत असे. देवाच्या अंतःपुरात खेळताना मनात शंका धरीत नव्हतो. इतकेच काय, पण देवा, तुझ्या बिछाण्यावर जाऊन तुझ्या शेजारी निजत होतो. कृष्णा म्हणून तुला हाका मारित होतो. तू एक यादव आहेस असे तुला समजत होतो व तू जाण्यास निघालास की तुला आम्ही शपथ घालत होतो. मी तुझ्या बरोबर तुझाच आसनावर बसत होतो अथवा तू सांगितलेली गोष्ट मानत नव्हतो. असल्या गोष्टी अतिपरिचयामुळे घडल्या. म्हणून श्रीकृष्णा, आता काय एक म्हणून सांगावे? मी सर्व अपराधांची रास आहे. म्हणून हे प्रभू, हे तुझ्या समक्ष अथवा तुझ्या पश्चात ज्या अनेक वाईट गोष्टी माझ्या हातून घडल्या असतील, त्या आई ज्याप्रमाणे मुलाचे सर्व अपराध पोटात घालते त्याप्रमाणे तू पोटात घालाल्यास. महाराज, कोणत्याही एखाद्या वेळी जेव्हा नद्या गढूळ पाण्याचे लोट घेऊन येतात तेव्हा समुद्राच्या पाण्याने त्या गढूळ लोटास आपल्या पोटात सामाविले पाहिजे. त्यास दुसरा उपाय नाही. त्याप्रमाणे प्रीतीने अथवा चुकीने माझ्याकडून जी विरुद्ध भाषणे बोलली गेली, श्रीकृष्णा, ती तू सर्व सहन करावीस. आणि हे देवा, तुझ्या क्षमावान स्वभावामुळे क्षमा या प्राणीमात्रास धारण करणारी झाली आहे. म्हणून श्रीकृष्णा, तुझी विनंती करावी तितकीच थोडीच. तरी आता हे अगम्य श्रीकृष्णा, मी जो आपल्याला शरण आलो आहे त्या मला ह्या अपराधाची क्षमा करावी. पिताशी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान नत्वत समोस्य भधिको कुतोस्यन्य लोकत्रयेप्य प्रतिम प्रभावः. महाराज, खरोखर आता मी तुझे महात्म्य जाणले. हे परमात्मा, तू या स्थावर जंगमात्मक जगाचे उत्पत्ती स्थान आहेस. देवा, विष्णू, शंकर इत्यादी दैवतांचा तू श्रेष्ठ देव आहेस व वेदांनाही शहाणपणा शिकवणारा मूळ गुरु तू आहेस. हे श्रीकृष्ण, तू फार गंभीर अंतःकरणाचा आहेस व तू सर्व प्राण्यांशी सारखा आहेस. तू सर्व गुणांमध्ये बिनजोड आहेस व तुझ्यासारखे दुसरे कोणीही नाही. तुझ्या बरोबरीचे कोणी नाही हे सांगावयास कशाला पाहिजे. तुझ्यापासून झालेल्या आकाशात सर्व जग सामावले आहे. त्या तुझ्या बरोबरीला दुसरा काही पदार्थ आहे असे बोलण्यातच लाज वाटावयास पाहिजे. अशा प्रसंगी तुझ्याहून कोणी मोठा आहे असे म्हणण्याची गोष्टच कशाला पाहिजे. म्हणूनच या सर्व त्रिभुवनात नाव घेण्यासारखा तू एकच आहेस. तुझ्या तोडीचा दुसरा कोणी नाही व तुझ्यापेक्षा अधिक कोणी नाही. तुझे महात्म्य लोकोत्तर आहे, त्याचे वर्णन कसे करावे ते समजत नाही. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादयत्वामहमीशमीड्यं पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हस्य देव सोढुम्. याप्रमाणे अर्जुनाने भाषण केले आणि नंतर देवास साष्टांग नमस्कार केला. त्यावेळी त्याच्यात अष्टसात्विक भाव भरून आले. मग त्याची वाचा सगद्गदित होऊन तो म्हणाव्यास लागला, प्रसन्न हो, प्रसन्न हो. देवा, मला अपराधरूपी समुद्रातून वर काढ. तू सर्व जगाचा मित्र असून तू आमचा एक नातेवाईक आहेस असे समजून आम्ही तुला कधी मान दिला नाही. सगळ्या ईश्वरांचा म्हणजे देवांचा जो तू ईश्वर, त्या ठिकाणी तुला सारथी करून प्रभुत्व म्हणजे धणीपणा गाजवले. सर्वांकडून वर्णन करण्यास तूच एक योग्य आहेस. तेव्हा वास्तविक पाहता मीच तुझे वर्णन करणे योग्य होते. पण माझ्यावर तुझे प्रेम असल्यामुळे सभेमध्ये तू माझेच वर्णन करत होतास. तेव्हा मी आपली स्वतःची योग्यता समजून उगीच बसावे की नाही, तरी तसे न करता तेव्हा मी गर्वाने चढून जाऊन अधिकच बडबड करीत होतो. आता देवा, या माझ्या हातून घडलेल्या अपराधांना मर्यादा नाही. याकरता माझ्यावर प्रसाद म्हणून माझ्या चुकांपासून माझे रक्षण करा. देवा, ही सुद्धा विनंती करण्याची योग्यता माझ्या अंगी कोठे आहे. परंतु लहान मूल ज्याप्रमाणे आपल्या बापाशी सलगीने भाषण करते त्याप्रमाणे मी तुमच्याशी सलगीने भाषण करत आहे. आपल्या मुलाच्या किती जरी चुका झाल्या तरी बाप ज्याप्रमाणे दुजेपणा सोडून त्या सहन करतो त्याप्रमाणे अहो महाराज, माझे अपराध आपण सहन करा.
बरोबरीचा स्नेही बरोबरीच्या स्नेहियाकडून उपमर्द झाला असता त्याविषयी काहीच मनात न आणता ते सहन अकरतो, त्याप्रमाणे महाराज मी केलेली सर्व अविचाराची कृत्ये आपण सहन करा. असे पहा की स्नेहाच्या ठिकाणी स्नेही सन्मानाची मुळीच इच्छा करीत नाही. त्याप्रमाणे आपण आमच्या घरी उच्छिष्ट काढले त्याची आपण क्षमा करावी. अथवा जिवलक स्नेहाची गाठ पडल्यावर मग आपण भोगलेले जे संकटाचे सर्व प्रसंग ते त्या सांगावयास काही संकोच वाटत नाही. अथवा ज्या पतिव्रतेने आपल्याला शरीराने व प्राणाने सर्वस्वी प्रेमपूर्वक पतीला अर्पण केले, तिची व पतीची भेट झाली असता तिच्या मनातील कोणतीही गोष्ट पतीला सांगितल्या वाचून तिच्याने राहवत नाही. अहो महाराज, त्याप्रमाणे मी तुम्हास माझे मागील अपराध क्षमा करण्याबद्दल विनंती केली व माझा आणखी एक सांगावयाचा काही हेतू आहे. अदृष्टपूर्वं ऋषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देव रूपम प्रसीद देवेश जगन्निवास. पूर्वी कधी न पाहिलेले हे तुझे विश्वरूप पाहून मी हर्ष पावलो आहे आणि भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून देवा मला तेच पूर्वीचे रूप दाखव. हे देवादिदेवा, हे जगन्निवासा, माझ्यावर अनुग्रह कर. ज्ञा. तरी मी विश्वरूपाचा दर्शनाचा हट्ट घेतला. हा जो देवापाशी मी लढिवाळपणा केला तो माझा लढिवाळपणाचा हट्ट आपण जे प्रेमळ भक्तांचे मायबाप त्या तुम्ही पुरवलात. कल्पवृक्षांची झाडे अंगणामध्येच कौतुकाने लावून द्यावीत अथवा कामधेनूचे वासरू खेळावयास आणून द्यावे. मी नक्षत्रांच्या फाशांनी डाव खेळावा. मला चेंडू म्हणून खेळावयास चंद्र द्यावा. हा माझा हट्ट माझ्या आई तू सिद्धीस नेलास. ज्या अमृताच्या थेंबाकरता कष्ट पडतात त्या अमृताचा पाऊस आपण 4 महिने पाडलात व सर्वच पृथ्वी पेरणीस लायक करून तीमध्ये पाभरीच्या प्रत्येक तासात म्हणजे फणांच्या रेषात चिंतामणी नावाची रत्ने पेरलेत. महाराज, याप्रमाणे आपण मला कृतकृत्य केलेत. तुम्ही माझे पुष्कळ लाड पुरवलेत व जे शंकर व ब्रह्मदेव यांनी कानाने देखील ऐकले नाही ते तुम्ही मला प्रत्यक्ष दाखवलेत. मग त्यांना ते प्रत्यक्ष पाहण्याची गोष्ट काय पाहिजे? ज्याचे उपनिषदांना दर्शन झाले नाही अशी तुमच्या जीवातली गुह्य गोष्ट तुम्ही माझ्याकरता उघड केलीत. महाराज, कल्पाच्या आरंभापासून तो आजची घटका धरून एवढ्या काळात माझे जितके जन्म होऊन गेले त्या सर्व जन्मांचा झाडा घेऊन पाहत आहे, पण ही सर्व गोष्ट विश्वरूपाचं दर्शन ही गोष्ट ऐकलेली किंवा पाहिलेली आढळतच नाही. बुद्धीची जाणण्याची शक्ती कधी याच्या अंगणात सुद्धा येत नाही आणि अंतःकरणाला ही कल्पना सुद्धा करता येत नाही. अशा स्थितीत डोळ्यांना पाहाव्यास मिळावे ही गोष्ट कशाला बोलाव्यास पाहिजे? फार काय सांगावे, हे पूर्वी कोणीही पाहिले नाही अथवा ऐकले नाही ते हे आपले विश्वरूप तुम्ही माझ्या डोळ्यांना प्रत्यक्ष दाखवलेत. त्यामुळे देवा माझे मन आनंदित झाले. परंतु आता अशी जीवामध्ये इच्छा आहे की तुझ्याशी गोष्टी कराव्यात व तुझे सान्निध्य भोगावे व तू माझ्याकडून आलिंगिल्या जावास. ह्या सर्व गोष्टी विश्वरूपाबरोबर करू म्हटले तर अनंत मुखांपैकी कोणत्या एका मिखाबरोबर बोलावे आणि तुझ्या विश्वरूपी शरीराला मर्यादा नसल्यामुळे कोणाला आलिंगन द्यावे? याकरता वाऱ्याबरोबर पळणे जुळणार नाही व आकाशाला आलिंगन देणे घडणार नाही व समुद्रामध्ये जलक्रीडा कशी खेळावी याकरता हे श्रीकृष्णा माझ्या मनात या विश्वरूपाविषयी भय उत्पन्न झाले आहे आणि म्हणूनच एवढा हट्ट पुरावा की आपण प्रगट केलेले विश्वरूप आता पुरे झाले, ते परत आवरून घ्यावे. स्थावर जंगमात्मक जग मजेने हिंडून पहावे व त्या हिंडण्यामध्ये बऱ्याचशा हलापेष्टा भोगल्यानंतर घरी सुखाने विश्रांती घेत राहावे. त्याप्रमाणे तुझे अफाट विश्वरूप पाहिल्यानंतर तुझे श्यामसुंदर चतुर्भुज रूप हे आम्हास विश्रांतीची जागा आहे. आम्ही योगमात्राचा अभ्यास करावा व त्या योगाने याच अनुभवाला यावे तुझे श्यामसुंदर चतुर्भुज रूप हे जीवास विश्रांतीची जागा आहे. आम्ही शास्त्रांचा अभ्यास करावा, परंतु त्या शास्त्रांचा सिद्धांत हाच चतुर्भुज रूप हीच विश्रांतीची जागा आहे. आम्ही सर्व यज्ञ करावे, परंतु त्याचे फळ हेच मिळावे. आमच्या तीर्थयात्रा याच करता असाव्या. आणखी जे जे काही दानपुण्य आम्ही करू त्याच्या फळाच्या ठिकाणी तुझे चतुर्भुज रूप हेच फळ हो. याप्रमाणे तेथेची आवड आहे म्हणून तेच पाहण्याकरता लगबग आहे. ती अडचण म्हणजे तळमळ आपण दूर करा. हे अंतःकरणातील सर्व गोष्टी जाणणाऱ्या देवा, सर्व विश्व बसवणाऱ्या देवा व भजले जाणारे जे देव त्या देवांच्या देवा श्रीकृष्णा मला प्रसन्न. किरीटिनम गदिनम चक्रहस्तम इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तैनेव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्तेः. त्या चतुर्भुज श्यामसुंदर रूपाचा नीलवर्ण कसा निळ्या कमळाला रंगवणारा, आकाशासही निळा रंग देणारा व इंद्रनील नावाच्या रत्नाला निळ्या रंगाची शुद्धता दाखवणारा आहे.
ज्याप्रमाणे पाचूच्या रत्नास सुगंध प्राप्त व्हावा अथवा आनंदास हात फुटावेत, त्याप्रमाणे भगवंताचे शरीर शोभत होते. ज्याच्या गुडघ्यांचा आश्रय केल्यामुळे म्हणजे ज्याचा मुलगा होऊन मांडीवर खेळल्यामुळे मदनास सौंदर्य प्राप्त झाले, प्रभूंनी मुकुटाला मस्तकावर ठेवल्याबरोबर त्या मुकुटाला भगवंताचे मस्तक मुकुट झाले. म्हणजे भगवंताच्या मस्तकाने मुकुटाला शोभा आणली व ज्या भगवंताच्या शरीराने शृंगारास म्हणजे वस्त्रे, अलंकार इत्यादिकांना अलंकार म्हणजे शोभा प्राप्त झाला. आकाशमंडळात इंद्रधनुष्याच्या वर्तुळात जसा मेघ आवरलेला असतो, त्याप्रमाणे वैजयंती माळेने श्रीकृष्ण आवरले गेले. कोण ती उदार गदा की जी गदा असुरांना नेहमी मोक्षपदाला देते? गोविंदा, तुमचे सुदर्शन चक्र खरोखर सौम्य तेजाने कसे शोभत आहे! फार काय सांगावे महाराज, ते आपले चतुर्भुज रूप पाहण्यास मी उत्सुक आहे. म्हणून आता आपण हे प्रचंड विश्वरूप आवरून ते चतुर्भुज रूप धारण करावे. महाराज, हे विश्वरूपाचे सोहळे भोगून माझे डोळे शांत झाले. आता ते डोळे श्रीकृष्ण मूर्ती पाहण्याकरता अत्यंत उत्सुक झाले आहेत. ह्या डोळ्यांना त्या सगुण श्रीकृष्ण मूर्तीशिवाय इतर काही पाहणे आवडत नाही. ते सगुण स्वरूप यास पाहावयास मिळाले नाही तर या विश्वरूपाची माझ्या डोळ्यांना काही किंमत वाटत नाही. आम्हाला ऐहिक व पारलौकिक भोगाच्या ठिकाणी फार काय सांगावे, मोक्षाच्या ठिकाणी देखील श्यामसुंदर मूर्ती वाचून दुसरे काही नाही. म्हणून देवा, आता तू तसाच चतुर्भुज हो व हे विश्वरूप आटोप. श्री भगवान उवाच मया प्रसन्नेन त्वरज्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम्. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, प्रसन्न होत सत्या मी माझ्या ऐश्वर्याच्या सामर्थ्याने तुला हे माझे तेजोमय, विश्वात्मक, अनंत व आद्य असे श्रेष्ठ स्वरूप दाखवले. हे माझे रूप तुझ्याखेरीज पूर्वी कोणीही पाहिलेले नाही. ज्ञा, अर्जुनाचे हे बोलणे ऐकून विश्वरूपधारी परमात्म्याला चमत्कार वाटला आणि तो म्हणाला, असा दुसरा कोणीच अविचारी पाहिला नाही. ही कोणती वस्तू तुला प्राप्त झाली आहे? तिच्या प्राप्तीचा आनंद मानत नाहीस, उलट एककल्ली मनुष्यासारखा भिवून काय बोलतोस ते कळत नाही. आम्ही जेव्हा सहजच प्रसन्न होतो तेव्हा आपले शरीरापर्यंत सुद्धा भक्ताने जे म्हटलेले असेल ते त्यास देतो. पण याशिवाय अर्जुना, कोणास आपला जीव अर्पण करणे अशी गोष्ट कुठे आहे काय? आज तो माझा जीव सर्व एकत्र गोळा करून तुझ्या इच्छेकरता हे एवढे विश्वरूप मूर्तीचे रूप तयार केले आहे. आमची प्रसन्नता तुझ्या आवडीमुळे वेडी झाली आहे की काय हे कळत नाही. म्हणून आम्ही गुप्त गोष्टीचा म्हणजे विश्वरूपाचा जगात ध्वज लावला, म्हणजे जगात प्रसिद्ध केले. ते हे माझे मायेपलीकडचे स्वरूप अमर्याद वस्तूपेक्षा अमर्याद आहे. आणि कृष्णाधिक जे अवतार होतात ते येथूनच होतात. हे स्वरूप केवळ ज्ञानतेजाचेच बनलेले आहे आणि विश्व हे केवळ त्याचे स्वरूप आहे. या स्वरूपाला कधी अंत नाही व ते कधी ढळत नाही व ते सर्वांचे मूळ आहे. अर्जुना, हे तुझ्याशिवाय पूर्वी दुसऱ्या कोणीही ऐकलेले किंवा पाहिलेले नाही, कारण हे कोणत्याही साधनांनी प्राप्त होण्यासारखे नाही. न वेद यज्ञाध्ययनैर्न दानैः न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूपः शक्यः अहं नृलोके द्रष्टुम त्वदन्येन कुरु प्रवीर. वेद या विश्वरूपाच्या ज्ञानाच्या मार्गाला लागले आणि ते चूप झाले, आणि यज्ञ म्हणाशील तर त्याच्या प्राप्तीच्या मार्गाला लागले, परंतु ते स्वर्गापासूनच माघारी आले. म्हणजे यज्ञातून प्राप्त होऊ नये असे हे विश्वरूप आहे. साधकी देखिला आयासू म्हणून वाळीला योगाभ्यासू आणि अध्ययने सौरसू नाही येथ. साधकांनी याचा प्राप्तीचा त्रास पाहिला म्हणून त्यांनी योगाभ्यास टाकला आणि अध्ययनाने विश्वरूप पाहण्याची योग्यता येत नाही. पूर्ण आचरलेली सत्कर्मे मोठ्या उत्कंठेने विश्वरूप प्राप्ती करता धावली आणि त्या बहुतेकांनी मोठ्या कष्टाने सत्य लोक गाठला. तपांनी विश्वरूपाचे ऐश्वर्य पाहिले आणि आपला उग्रपणा उभ्या उभ्यास टाकून दिला. याप्रमाणे जे विश्वरूप तप वगैरे साधनांपासून अमर्याद अंतरावर राहिले, असे जे विश्वरूप ते तू काही एक श्रम न पडता जसे पाहिलेस तसे ह्या मनुष्यलोकात कोणासही पाहावयास सापडणार नाही. आज ध्यान उपसंपत्ती करता जगात तूच एक संपन्न आहेस, असले श्रेष्ठ भाग्य ब्रह्मदेवाच्याही अंगी नाही. मा ते व्यथा मा च विमूढ भावो दृष्ट्वा रूपम घोरमिद्रुं ममेदम व्यपेतभिः प्रीतमनाः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य. म्हणून विश्वरूप प्राप्तीने तू आपल्यास धन्य मान व या विश्वरूपाची भीती बाळगू नकोस. या विश्वरूपा वाचून काहीच चांगले मानू नकोस.
अरे अर्जुना, प्रत्यक्ष अमृताचा समुद्र भरलेला असला आणि अकस्मात कोणी तेथे प्राप्त झाला असता, मग आपण त्यात बुडून मरून जाऊ म्हणून कोणीतरी त्याचा त्याग केला आहे काय? अथवा एखादा मनुष्य सोन्याच्या डोंगराजवळ प्राप्त झाला असता, हा एवढा मोठा सोन्याचा डोंगर आपल्याला नेता येत नाही असे म्हणून त्याचा त्याग करणे घडेल काय? तर नाही, तो मनुष्य आपल्याकडून जेवढे सोने नेववेल तितके नेत राहील. दैवयोगाने चिंतामणी नावाचे रत्न अंगावर धारण करावे व ते ओझे म्हणून ज्याप्रमाणे टाकून द्यावे, किंवा आपल्याला पोसवत नाही म्हणून ज्याप्रमाणे कामधेनू हाकून द्यावी. चंद्र आपल्या घरी आला असता तुझ्या योगाने उष्मा होतो म्हणून त्याला तू चालता हो असे म्हणावे, अथवा तू सावली पडतोस म्हणून पलीकडे जा असे सूर्यास म्हणावे. त्याप्रमाणे हे महातेजरूपी विश्वरूपी ऐश्वर्य आज तुझ्या हाती सहज आले असे असून येथे तुझी कासावीसे का व्हावी? परंतु हे अढाण्या, तुला काही कळत नाही. अर्जुना, आता तुझ्यावर काय रागवायचे? प्रत्यक्ष अंग सोडून तू सावलीला आलिंगन देतोस आहेस नाही का? विश्वरूप हे माझे खरे रूप नाही काय? पण त्या ठिकाणी मन अधीर करून क्षुल्लक असे चतुर्भुज रूप त्या ठिकाणी तू प्रेम धरतोस, हे बरे नाही. तर अर्जुना, अजूनपर्यंत तरी हे तुझे ठरलेले मत म्हणजे विश्वरूप हे भयंकर रूप आहे व चतुर्भुज रूप हे सुंदर रूप आहे टाकून दे. या सगुण रूपाविषयी आस्था प्रेम कदाचित धरशील तर धरू नकोस. हे विश्वरूप जरी भयंकर, अक्राळ विक्राळ आणि अवाढव्य असे आहे, तरी चतुर्भुज रूपापेक्षा हे विश्वरूप माझे खरे रूप असल्याकारणाने हेच उपासनेला योग्य आहे असा तू पक्का निश्चय कर. कंजूष मनुष्य आपले सर्व लक्ष आपण पुरून ठेवलेल्या द्रव्याच्या साठ्यापाशी जखडलेले ठेवतो आणि मग केवळ देहाने आपले इतर सर्व व्यवहार करीत असतो. किंवा पंख न फुटलेल्या पिलांच्या जवळत्या घरट्यात आपला सर्व जीव ठेवून त्या पिलांची आई पक्षीण कशी आकाशात संचार करण्याकरिता जाते, अथवा गाय डोंगरात चरत असते परंतु तिचे सर्व लक्ष घरी आपल्या वासरावर अडकून राहिलेले असते, त्याप्रमाणे या विश्वरूप ठिकाणीचे तू आपले प्रेम मालक कर. बाकी बाह्य अंतःकरणाने म्हणजे वरवर बाह्यातिकारी बाहेरच्या मैत्रीच्या सुखापुरता आमच्या चतुर्भुज श्यामसुंदर मूर्तीचा उपभोग घे. परंतु अर्जुना, या विश्वरूपापासून आपल्या सद्भावास दुसरीकडे कोठे जाऊ देऊ नकोस, एवढे आमचे एक सांगणे तू विसरू नकोस. हेच तुला वारंवार सांगणे आहे. हे विश्वरूप म्हणजे कधी न पाहिलेली गोष्ट म्हणून तुला याचे भय उत्पन्न झाले आहे. ते भय टाक व या विश्वरूपाच्या ठिकाणी प्रेम साठवलेले राहू दे. आता तुझ्या म्हणण्यासारखे करू तर अर्जुना, मागील सगुण रूप तू खुशाल पहा असे सर्व बाजूंटी ज्याला मुखे आहेत असा विश्वरूप परमात्मा श्रीकृष्ण म्हणाला. संजय उवाच. इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा. महाराज, असे वाक्य बोलता क्षणीच देव पुन्हा मनुष्य झाले. यात काही मोठेसे आश्चर्य नाही, परंतु श्रीकृष्णास अर्जुनाविषयीचे जे प्रेम होते त्या प्रेमाचेच मोठे आश्चर्य आहे असे संजय म्हणाला. श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म होतेच, असे असून सुद्धा त्या परब्रह्म श्रीकृष्णाने विश्वरूपाएवढे आपले सर्वस्व अर्जुनाच्या हाती दिले. असे असून ते विश्वरूप अर्जुनाला आवडले. ज्याप्रमाणे एखाद्या वस्तूचा स्वीकार करून मग ती वाईट म्हणून टाकून द्यावी, किंवा ज्याप्रमाणे अस्सल रत्नात काहीतरी खोड काढीत बसावे, अथवा मुलीला पाहून मग ती आपल्याला पटत नाही असे ज्याप्रमाणे म्हणावे, श्रीकृष्णांनी आपल्या चतुर्भुज सगुण देहाचा विश्वरूपा एवढा विस्तार केला. या गोष्टीवरून अर्जुनाविषयी श्रीकृष्णाच्या प्रेमाची वाढ कशी होती हे स्पष्ट दिसते. अर्जुनाला देवांनी विश्वरूप दाखवले हा त्याला शेलका अति उत्कृष्ट उपदेश केला. सोन्याची लगड मोडून जसा त्याचा आपल्या इच्छेनुरूप दागिना करावा व मग तो दागिना जर आपल्या मनाला आवडला नाही तर तो पुन्हा आटवून टाकावा, त्याप्रमाणे शिष्याच्या प्रीतीकरता वरील दृष्टांताप्रमाणे गोष्ट घडली. कोणती म्हणाल तर प्रथम सगुण श्रीकृष्ण मूर्ती होती, याचे विश्वरूप केले, ते अर्जुनाच्या मनाला येईना, मग सगुण कृष्णरूप पुन्हा आणले. इथेपर्यंत शिष्याने दिलेला त्रास सहन करणारे गुरु कोणत्या देशात आहेत? परंतु देवाचे अर्जुनाविषयी कसे प्रेम आहे ते कळत नाही असे संजय म्हणाला. मग श्रीकृष्णाने विश्वरूपाचा पसारा घालून आपल्या सभोवती जे अलौकिक योगाचे तेज प्रगट केले होते तेच त्याने पुन्हा त्या सगुण कृष्णरूपात एकत्र करून साठवले. ज्याप्रमाणे त्वम हे सर्व पद अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, परतंत्र, परिच्छिन्न अशा जीवाचे लक्ष जे कूटचैतन्य ते तत्पदाच्या अर्थामध्ये म्हणजे सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, स्वतंत्र व विभू अशा ईश्वर तत्वाचे लक्ष जे ब्रह्म त्यात सामावते.
अथवा वृक्षाचा आकार जसा बीजाच्या कणात साठवतो, अथवा जीवाची जागृतावस्था ही स्वप्नाच्या सर्व विस्ताराला ज्याप्रमाणे गिळते, त्याप्रमाणे तो योग विश्वरूपाचा विस्तार श्रीकृष्णांनी आपल्यात सामावून घेतला. ज्याप्रमाणे सूर्याधिकांचे तेज हे सूर्याधिकांच्या बिंबात सामावते, किंवा मेघांचे समुदाय आकाशामध्ये लीनभतात, अथवा राजा धृतराष्ट्रा समुद्राची भरती समुद्राच्या पोटात गदब होते, त्याप्रमाणे कृष्ण आकृतीच्या रूपाने जी विश्वरूपी वस्त्राची घडी होती ती अर्जुनाच्या पसंतीकरता देवांनी उकलून दाखवली. तेव्हा एखादे वस्त्र विकत घेणारा गिऱ्हाईक जसे त्या वस्त्राची लांबी रुंदी व रंग सहज पाहते, त्याप्रमाणे अर्जुनाने या विश्वरूपी वस्त्राची लांबी रुंदी व रंग सहज चांगली पाहिली. त्यावेळी अर्जुनाकडून वस्त्र घेतले जाण्याचा संभवच नाही, म्हणून देवानी विश्वरूपी वस्त्राची सगुण कृष्णाकृतीरूपी पुन्हा घडी केली. त्याप्रमाणे आपल्या वाढीच्या अतिशय विस्ताराने ज्या कृष्णरूपाने विश्व जिंकले होते, ते विश्वरूपाने वाढलेले कृष्णरूप पुन्हा शांत, सगुण आणि सुंदर झाले. फार काय सांगावे, श्रीकृष्णाने पुन्हा मर्यादित सगुण रूप धारण केले, पण भ्यायलेल्या अर्जुनाला धीर दिला. त्यावेळी स्वप्नात स्वर्गाला गेलेला मनुष्य जसा अकस्मात जागा व्हावा, म्हणजे जो जसा एकदम बदललेल्या परिस्थितीमुळे आश्चर्यचकित होतो, तसे अर्जुनास झाले. अथवा गुरुकृपा झाल्याबरोबर प्रपंचाचे सर्व ज्ञान ओसरल्यावर कसे एक ब्रह्म स्फुरते, त्याप्रमाणे विश्वरूप ओसरल्यावर अर्जुनाने कृष्णमूर्ती पाहिली. त्या अर्जुनाला मनात असे वाटले की माझ्या आणि चतुर्भुज श्रीकृष्णमूर्तीच्या आड जो विश्वरूपाचा पडदा होता तो पलीकडे निघून गेला, हे चांगले झाले. जसा काही काळाला जिंकून आला किंवा प्रचंड वाऱ्यास मागे हटवले, अथवा आपल्या हातांनी 7 समुद्र पोहून उतरून आला, अर्जुनाने विश्वरूपानंतर कृष्णरूपाला पाहून आपल्या मनात असा फार आनंद मानला. मग सूर्य जसा मावळल्यावर आकाशात चांदण्या प्रगट होतात, त्याप्रमाणे अर्जुन हा पृथ्वी पाहाव्यास लागला. अर्जुन पाहाव्यास लागला तो ते कुरुक्षेत्रच होते. दोन्ही बाजूला नात्यालोक मंडळी तशीच पूर्वीप्रमाणे उभी होती आणि वीर शस्त्रांचे व अस्त्रांचे समुदायांचे वर्षाव करीत होते. त्या बाणांच्या मांडवात रथ तसा स्थिर होता आणि घोडे हाकण्याच्या ठिकाणी लक्ष्मीकांत श्रीकृष्ण विराजमान झालेले होते आणि आपण खाली होतो. अर्जुनो उवाच दृष्ट्वैदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृत्तः सचेतः प्रकृतिं गतः. पराक्रम हा ज्याचा खेळ आहे त्या अर्जुनाने याप्रमाणे पूर्वी जसे होते तसे पाहिले. मग श्रीकृष्णाच म्हणाला, आता मी जगलो असे मला वाटते. माझे ज्ञान बुद्धीला सोडून भयाने रानोमाळ झाले होते आणि मन हे अहंकारासह परागंद झाले होते. इंद्रिये विषयांकडे धावण्याचे विसरली होती आणि वाचाही प्राणास मुकली होती, म्हणजे बंद पडली होती. याप्रमाणे शरीररूपी गावात दुर्दशा उडाली होती. ती बुद्धी, मन आणि इंद्रिये सर्वच पुन्हा टवटवीत होऊन आपल्या मूळ पदावर आली. आता श्रीकृष्णा यांना जिवंतपण प्राप्त झाले. ही आपल्या स्वभावावर येऊन आपापली कामे करायला लागली. असा त्याने मनात आनंद मानला व तो कृष्णास म्हणाला, महाराज, तुमचे हे मनुष्यरूप एकदाचे माझ्या दृष्टीस पडले. हे देवादिदेवा, हे रूप दाखवणे म्हणजे मी जे चुकलेले मूल आहे, त्या मला तू जी माझी आई तिने माझी समजूत घालून मला स्तनपानच दिले. महाराज, विश्वरूपी समुद्रात जो मी हाताने लाटे मागून लाट आक्रमित होतो, तो मी या तुमच्या चतुर्भुज मूर्तिरूप किनाऱ्यास आता लागलो. हे द्वारिकेच्या राजा, ऐक, ही विश्वरूपानंतर या चतुर्भुज मूर्तिरूपी भेट ही भेट नव्हे, तर मी जे सुकायला लागलेले झाड आहे त्या मला ही भेट म्हणजे मेघांचा वर्षावच होय. तहानेने पीडित झालेला मी आता या चतुर्भुज श्रीकृष्णास म्हणजे अमृताचा सागरच एकाएकी भेटला. आता माझा जगण्याविषयीचा संशय दूर झाला. माझ्या हृदय देशात आनंदाच्या वेलीची लावणी मत आहे. आज सुखाची व माझी गाठ पडत आहे. श्री भगवान उवाच सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवाप्यस्य रूपस्य नित्यं दर्शकांक्षिणः. या अर्जुनाच्या भाषणाबरोबर भगवंत म्हणाले, हे काय रे, तू विश्वरूपाच्या ठिकाणी प्रेम ठेवून सगुणाकडे, मग या सगुण मूर्तीला म्हणजे विश्वरूपावर दृढ प्रेम ठेवून नुसत्या देहसामुग्रीने भेटावे. हे सुभद्रापते अर्जुना, ही जी तुला आम्ही मागे शिकवण दिली होती ती विसरलास. अरे अविचारी अर्जुना, एवढा मोठा मेरू म्हणजे सोन्याचा पर्वत, पण तो एकदा का प्राप्त झाला म्हणजे त्याचे काही महत्त्व वाटत नाही, अशी जी मनाची समजूत असते ती चुकीची आहे. तरी आम्ही तुझ्यापुढे जे विश्वरूप दाखवले ते शंकराला सुद्धा अनेक तपे केली तरी प्राप्त होत नाही. अर्जुना, योगी हे अष्टांग योगासारखी संकटे आचरण करून छिणतात, परंतु ज्या विश्वरूपाच्या भेटीचा प्रसंग त्यांना येत नाही. ते विश्वरूप एखादे वेळ तरी थोडेसे आम्ही केव्हा पाहू असे चिंतन करताना देवांचा काळ जातो.
आशारूप उंजळ हृदयरूप कपाळावर ठेवून चातक पक्षी जसे आकाशाकडे पाहतात, याप्रमाणे देव व मनुष्य हे विश्वरूपाच्या उत्कंठेने आतुर होऊन 8ही प्रहर विश्वरूपाची भेट होईल काय म्हणून घोकत असतात. परंतु विश्वरूपासारखी गोष्ट कोणी स्वप्नात सुद्धा पाहिली नाही. असे हे विश्वरूप तू हे आज प्रत्यक्ष सुखाने पाहिलेस. नाहं वेदैः न तपसा न दानेन न चेज्जया शक्यमेवं विधो द्रष्टुम दृष्टवानसि मां यथा. परंतु अर्जुना, या विश्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही साधनास मार्ग नाही व 6 शास्त्रांसह वेद लागणं लागल्यामुळे या विश्वरूपापासून मागे हटले. मी जो विश्वरूप त्या माझ्याकडे चालत येण्याला अर्जुना तपांच्या सर्व समुदायाला सुद्धा सामर्थ्य नाही. आणि तू जशा विस्ताराने मला पाहिलास तसा मी दानांनी दिसण्यास खरोखर कठीण असून यज्ञानेही मी तसा पाहण्यास सापडत नाही. तू जशा विस्ताराने मला पाहिलास तसा मी एकाच प्रकाराने पाहावयास सापडतो, आणि तो प्रकार म्हणजे जर भक्ती येऊन चित्ताला वरील तरच मी पाहावयास सापडतो, हे लक्षात ठेव. भक्त्या त्वनन्यया शक्यः अहमेवं विधोऽर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप. परंतु तीच भक्ती अशी की पावसाच्या वृष्टीस पृथ्वी वाचून कशी निराळी गतीच ठाऊक नाही तशी, म्हणजे त्या भक्तीला मज वाचून दुसरा विषयच नाही अशी, अथवा सर्व जलरूप संपत्ती घेऊन भागीरथी नदी जशी समुद्राचा शोध करीत करीत एकनिष्ठेने समुद्रास मिळाली असून पुन्हा पुन्हा मिळतच आहे, त्याप्रमाणे सर्व भावांच्या समुदायास अनावर प्रेम मद्रूप होऊन एकसारखे माझ्यामध्ये प्रवेश करते. आणि क्षीरसमुद्र जसा काठास व मध्येही एकसारखाच दुधमय असतो, त्याप्रमाणे मी सारखा सर्वव्यापी आहे. त्याप्रमाणे माझ्यापासून तो मुंगीपर्यंत फार काय सांगावे, सर्व स्थावर जंगमात्मक जगामध्ये भजनाला माझ्याशिवाय दुसरे काही आहे अशी शंकाच नाही. असे ज्यावेळी होईल त्याच क्षणाबरोबर मी म्हणजे भगवंत विश्वरूप आहे असे कळेल, आणि असा मी समजल्यावर साहजिकरित्या मी तसा विश्वरूप दिसेन. मग काष्ठात म्हणजे घर्षणाने अग्नी उत्पन्न झाल्यावर काष्ठ हा शब्द नाहीसा होऊन ते काष्ठच जसे मूर्तिमंत अग्नी होते, अथवा जोपर्यंत सूर्याने उदय केला नाही तोपर्यंतच आकाश अंधार होऊन असते, मग सूर्योदय झाल्यावर ते आकाशच एकसारखे प्रकाश होते, त्याप्रमाणे माझे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर अहंकाराची यरझार संपते आणि अहंकाराचा नाश झाल्यावर द्वैत जाते, हे लक्षात ठेव. मग मी, तो आणि सर्व विश्व हे एक मीच स्वभावतः आहे. फार काही सांगावे, तो एकैक्य भावाने माझ्यामध्ये सामावला जातो. मत्कर्मकृन् मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यः समामेति पांडवा. 55. ओमिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विश्वरूपदर्शनयोगो नाम 11 अध्यायः. जो भक्त माझ्या एकट्याकरिताच शरीराने कर्मे आचरतो आणि ज्याला जगामध्ये माझ्या वाचून दुसरे काही चांगले नाही, ज्याचा इह परलोक हे सर्व केवळ मीच होऊन राहिलो आहे व ज्याने आपले जगण्याचे प्रयोजन माझीच प्राप्ती होणे हेच ठरविले आहे, तो भूते ही भाषा विसरला, कारण त्याच्या दृष्टीला माझ्याशिवाय दुसरा विषय नाही, म्हणून तो निर्वैर झाला. आता तो सर्व ठिकाणी मला ओळखून माझी भक्ती करतो. अरे अर्जुना, असा जो भक्त आहे त्याचे हे शरीर ज्यावेळी पडते त्यावेळी तो मीच होऊन राहतो. जगत उदरामध्ये असल्यामुळे दोंदील आणि करुणेच्या रसाने रसाळ असे जे श्रीकृष्णदेव ते याप्रमाणे बोलले असे संजय धृतराष्ट्राला म्हणाला. असे श्रीकृष्ण बोलल्यानंतर तो अर्जुन आनंदरूपी धनाने थोर झाला आणि श्रीकृष्णाच्या चरणांचे सेवन करण्यात जगामध्ये तोच एक चतुर होता. त्याने देवाच्या दोन्ही मूर्ती चित्तामध्ये चांगल्या न्याहाळून पाहिल्या तेव्हा विश्वरूपापेक्षा कृष्णाच्या रूपामध्ये फायदा आहे असे त्यास आढळून आले. परंतु त्याच्या या समजुतीला देवाने मान दिला नाहीच, कारण व्यापक रूपापेक्षा एकदेशी रूप बरे नव्हे असे श्रीकृष्ण म्हणाले, आणि हेच चतुर्भुज रूपापेक्षा विश्वरूप बरे. ही गोष्ट स्थापित करण्याकरता 1-2 चांगल्या युक्ती श्रीकृष्ण दाखविते झाले. त्या युक्ती ऐकून अर्जुन मनात म्हणतो, या दोन्ही रूपांमध्ये कोणते बरे आहे ते देवाला आता यापुढे विचारू. याप्रमाणे मनात विचार करून आता तो प्रश्न विचारण्याचा चांगला प्रकार स्वीकारेल ती कथा पुढे आहे ती ऐतावी. निवृत्तीनाथांच्या पायांच्या कृपेने ती कथा सोप्या अशा ओवी छंदात मजेने सांगण्यात येईल असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मी शुद्ध भावनारूप उंजळीत ओव्यारूपी मोकळी फुले भरून विश्वरूपाच्या दोन्ही पायांवर अर्पण केली असे ज्ञानदेव म्हणतात.